नमस्कार, माझं नाव आहे दीपक पवार. गेली 3 ते 4 वर्ष मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि रिसर्च करतोय. त्यातलाच एक रिसर्चचा जो प्रकार आहे, तो म्हणजे कॅन्डल्समध्ये मी थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. तर सुरुवातीला मी सर्वांची माफी मागतो, कारण गेली 2 ते 3 महिने आपल्या YouTubeचा कंटेंट आला नाही. कारण आपल्या डी ट्रेडर्सचं ऑनलाईन आणि ऑफलाईनचा कोर्सबद्दलचं काम चालू होतं. त्याच्यामुळे आपल्याला YouTubeवरती जास्त ॲक्टिव्ह राहता आलं नाही. आपलं इन्स्टा ॲक्टिव्ह आहे. Instaवरती आपलं डेली प्रॉफिट म्हणा किंवा डेली चार्ट पॅटर्न्सचं किंवा तुम्हाला एक चार्टचं एनालिसिस किंवा रिसर्च किंवा रिझल्ट हे मी डेली अपडेट टाकत होतो आणि फक्त आपलं YouTubeवरचं काम थोडंसं रखडलं होतं. तर आपण ते काम आजपासून कॅन्डलस्टिकचं चालू करूया. कारण कॅन्डलस्टिकचं कसं आहे मित्रांनो, आजपर्यंत भरपूर जे क्लासेस वगैरे आहेत, तर इतर ठिकाणी म्हणा किंवा जुन्या उपलब्ध माहितीमध्ये कॅन्डलस्टिक ची जो प्रकार आहे किंवा कॅन्डलस्टिक जी पद्धत आजपर्यंत आपण वापरत आलो होतो, तर ती बरीच जुनी आहे. बरोबर. जुन्या पद्धतीने आपण कॅन्डलस्टिक्स वापरत आलोय आणि त्याची नावं जॅपनीज पद्धतीने आहेत. तर त्या नावांमुळे म्हणा किंवा त्याची नावं इतकी लक्षात ठेवायची. मग तो फॉर्म झाल्याच्यानंतर आपण नाव बरोबर उच्चारतोय का? किंवा ते नावं पाठ करण्याच्या पाठीमागे बरीच मेहनत आहे आणि अ, भरपूर कॅन्डलस्टिकचे प्रकार सध्या क्लासेसमध्ये शिकवले जातात. तर मी ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंडचा स्टुडंट असल्यामुळे आम्हाला एक पद्धत माहिती आहे. आम्ही फक्त वन नाईट स्टडी करतो आणि त्या स्टडीमध्ये आजपर्यंत विचारले गेलेले जे एक्झामचे क्वेशन्स आहेत, तर तेवढेच रिपीटेड क्वेशन आम्ही काढून स्टडी करायचो मित्रांनो आणि त्याच्यामुळे आम्ही पास व्हायचो. तर तोच प्रकार आहे ॲग्रीकल्चरचा ॲग्रिकॉलचा जो स्टडीचा प्रकार आमचा जो होता, तर तोच प्रकार मी ट्रेडिंगमध्ये उतरवला आणि त्याच्यामध्ये बराच अभ्यास केला, स्टडी केला, की ह्याच्यामध्ये नक्की कॉमन काय आहे? बरोबर. आपल्याला स्टडीमध्ये तर पास व्हायचं आहे. बरोबर. तर ती माहिती नक्की काय आहे किंवा ती कोणत्या पद्धतीने पाठ करावी, कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवावी, हा प्रकार मी ट्रेनिंगमध्ये उतरवला आणि मी काय बराच मोठा याच्यामध्ये तत्वज्ञानी वगैरे नाहीये. कारण याच्यामध्ये बराच मोठा इतिहास आहे. मोठ्या-मोठ्या इतिहासकारांनी याच्यामध्ये लिहून ठेवलंय. तो प्रकार आपल्याला त्याचा रिस्पेक्ट आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला तो प्रकार लक्षात पण राहिला पाहिजे. तर या कारणासाठी मी थोडीशी याच्यामध्ये चेष्टा करतोय किंवा थोडंसं एडिटिंग करतोय. त्याच्यामुळे आपल्याला कॅन्डल स्टिक बऱ्या प्रकारे लक्षात राहील किंवा ती वापरून आपण ट्रेडिंग करू शकू. बरोबर. आपण जो आजपर्यंत तुम्ही जो सेटअप वापरताय, कुठलाही सेटअप वापरत असाल, तर त्या सेटअपमध्ये या कॅन्डलस्टिक फिट होतात. कारण ह्याची फक्त नावं थोडीफार बदललीत म्हटल्यापेक्षा YouTubeवरती पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, की अ, बऱ्याच ठिकाणी देवी-देवतांची नावं कॅन्डलस्टिकला दिली आहेत. ब्रह्मा, विष्णू कॅन्डल त्याच्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं काम केलेलं आहे. पण याच्यामध्ये मी कॅन्डल्सला वेगळं काही नाव दिलेलं नाही. जी कॅन्डल सध्या काम करते किंवा एखादी समजा कॅन्डल आहे, तर ती कॅन्डल काहीतरी अ, बोलण्याची इच्छा आहे किंवा काहीतरी सांगते. तर त्या सांगण्याच्या प्रकारानुसार मी त्या कॅन्डलला नाव दिले आणि त्याच्यामुळे ती लक्षात ठेवण्यासाठी थोडीफार सोपी आहे, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हे कॅन्डलचं एक वेगळं रूप म्हणा किंवा कॅन्डलची जी भाषा आहे, तर त्या कॅन्डलला आपण थोडंसं एडिटिंग केलेलं आहे. तर अशा आहेत की ते आपल्याला प्रॉफिट देणार आहेत, बरोबर किंवा काहीतरी आपलं एनालिसिस जे आहे, तर एनालिसिस आपलं योग्य आहे की अयोग्य आहे ते कॅन्डलवरच कळणार आहे. ही आपण सुरुवातीला कॅन्डलचा बेसिकपासून माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर ही टेक्निक जी आहे, तर ह्या मित्रांनो 250 वर्ष जुने आहे. तुम्ही रोज चार्टवरती रंगीत कॅन्डल्स वगैरे बघता. पण कधी तुम्ही विचार केला की काय आहे नक्की कॅन्डलच्या मागे कोण आहे? किंवा ही पद्धत किती वर्षापूर्वी आहे? तर मित्रांनो ही 250 वर्षापूर्वी शोधली गेलेली पद्धत आहे कॅन्डलस्टिकची. जो इतिहास आहे, तर ते इतिहासाचं काय तंत्र आहे किंवा हे अजूनही तर हे अजूनही तंत्र का जिवंत आहे याच्या पाठीमागचा आपण अभ्यास करूया. मित्रांनो हे जे कॅन्डलस्टिक्स आहेत, तर हे सुरू झालं 17व्या शतकात. बरोबर 17व्या शतकात जपानच्या सकाटा नावाच्या शहरामध्ये मुनिसा हुम्मा नावाचा जो एक व्यापारी होता, तो तांदूळ विकायचा. पण हा जो तांदूळ विकणारा जो व्यापारी होता, त्याला किमतीपेक्षा माणसाच्या भावना जास्त लवकर लक्षात यायची. आणि किंमत फक्त आकड्यांनी चालत नाही, तर ती भावनेनी किंवा मनोवृत्तीनी आणि मानसिकतेवर चालते. असं त्या हुमाचं एक त्याचं एक ताळतंत्र होतं आणि त्या काळात राईस एक्सचेंज हा मोठ्या प्रमाणात मोठा बाजार होता आणि हुम्माने तांदळाच्या किमतीची नोंद ठेवली.
यासाठी ओपन, हाय, लो, क्लोज जे की आजही आपण वापरतो, ते त्यांनी शोधून काढलेलं आहे. आणि त्यावरून त्याने कॅन्डलस्टिकचे चार्ट तयार केले होते आणि त्याला सेलिंग प्रेशर म्हणा किंवा बाईंग प्रेशर किंवा बायर्स जिंकले किंवा सेलर जिंकले. हे त्या काळचं जुनं तंत्र आहे मित्रांनो. आणि ह्याच कॅन्डलस्टिक जे आहेत, तर आपण सगळीकडे जे आपण वापरतो गोल्डमध्ये, क्रिप्टोमध्ये, ऑप्शन फ्युचरमध्ये जे काही कॅन्डलस्टिक वापरतो, तर ते हुम्माचे आहे. आणि त्याने एक पुस्तक लिहिलं होतं मित्रांनो, द फाउंटन ऑफ गोल्ड. द थ्री मंकी रेकॉर्ड ऑफ मनी. असं त्यावेळी त्यांनी एक बुक लिहिलं होतं. यामध्ये ट्रेनिंग सायकॉलॉजी, डिसिप्लिन, पॅटर्नची चर्चा वगैरे त्यांनी केली होती. आणि ह्या पॅटर्न्सना तो सकाटा रूल्स असं त्यांनी नाव दिलं होतं. आणि तो म्हणायचा की मार्केटमध्ये भाव बदलत नाही. तर लोकांची मनं बदलतात. म्हणजे सायकॉलॉजीचा त्या काळी त्यांनी बराच अभ्यास जपानमध्ये झालेला होता. आणि ही पद्धत जपानमध्ये बरीच वर्ष, बराच काळ गुप्त होती. ही माहिती बराच काळ बाहेर आली नाही. पण स्टीव्ह निसन नावाच्या एक अमेरिकन ट्रेडरने 1991 मध्ये जॅपनीज कॅन्डल स्टिक चार्टिंग टेक्निक नावाचं पुस्तक लिहिलं होतं. तर त्यानेच या जपानी तंत्राला पूर्ण जगात ओळख दिली. आणि 250 वर्ष जुनी पद्धत मित्रांनो बघा आजही आपण वापरतोय, पण याबद्दल कोणी बोललेलं गेलं नाहीये. कारण बाजार बदलतो, पण माणसाची मानसिकता अजूनही तशीच आहे. कारण जुन्यातच भरपूर म्हणजे ट्रेडर्स वगैरे आहेत, तर ते जुन्या अभ्यासातच गुंतून राहिले होते. बुली सिंगल फिंग, डोजी, हॅमर हे पॅटर्न आजही बायर्स आणि सेलर्स जे युद्ध दाखवतात, तर तो मित्रांनो भरपूर जुना अभ्यास आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न हा केवळ टेक्निकल टूल नाही, तर तो एक मानसिक आणि भावनिक संकेत आहे. तर मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा चार्ट उघडाल ना, तर नेहमी लक्षात ठेवा हे रंगीत कॅन्डल्स नाहीत. तर ही आहे 250 वर्ष जुनी तीव्र शहाणपणाची सावली. कारण याच सावलीत आपण आजपर्यंत मित्रांनो जगत आलोय. तर ही सावली आपण या सावलीत आपण राहिलेलोच आहोत. ही माहिती चांगलीच आहे. जर का या मित्रांनो माहितीचा बेस नसता, तर इथून पुढं आपण ती कॅन्डल स्टिकचा प्रकार आपण शिकू शकलो नसतो. तर त्यामुळं आपण इथून पुढे ज्या कॅन्डल स्टिक बघणार आहात, तर जुन्या कॅन्डल स्टिक पण आपल्या लक्षात ठेवायच्याच आहेत. पण त्याच्याबरोबर त्याच कॅन्डल स्टिकला एक वेगळं नाव जर आपण बघितलं, तर वेगळं नाव काय देता येईल, जे की आपल्याला लक्षात पण राहील आणि आपल्याला आपल्या सेटअपमध्ये तो वापर पण होईल. कारण बघा, सरतेशेवटी आपल्याला प्रॉफिट महत्वाचा आहे. तुमचा स्टडी किती आहे किंवा तुम्हाला काय येतं याच्यापेक्षा तुमचं प्रॉफिट किती आहे, हे पण मित्रांनो थोडंसं मॅटर करतं. त्याच्यामुळं आपण डिकोडिंग कॅन्डलला इथून पुढे सुरुवात करूया आणि जो आपला आता मित्रांनो जो कॅमेरा चालू आहे, तर तो कॅमेरा ऑफ करूया आणि इथून पुढे फक्त आपल्याला माझा आवाज तुम्हाला येईल. इथून पुढे तुम्हाला माझा चेहरा दिसणार नाही. तर इथून पुढचा आवाज चांगला येईल. मागच्या व्हिडिओमध्ये थोडीशी सेटिंग चुकली होती, त्याच्यामुळे आवाज काय बरोबर आला नाही. आणि इथून पुढे आता आपण व्हिडिओला चालू करूया. तर डिकोडिंग ऑफ कॅन्डल्स बरोबर. पण डिकोडिंग कॅन्डल्सच्या अगोदर मला थोडंसं अ, अजून या पॅटर्नबद्दल बोलायचं आहे किंवा एक रिॲलिटी चेक हे जे व्हिडिओ बघतायत त्या सर्वांना मला एक रिॲलिटी चेक द्यायचा आहे. तर बघा जे आतापर्यंत YouTubeवरती वेगवेगळ्या क्लासमध्ये कॅन्डलस्टिक आणि त्यांचे जे पॅटर्न शिकवले गेले होते, तर ते खरोखर काम करतात का? बरं जर एवढा डाटा क्लासमध्ये YouTubeकडे आहे, तर प्रत्येक सक्सेसफुल का नाही आहेत? म्हणजे प्रत्येक जण सक्सेसफुल का नाही आहेत? तुमच्या मनात असेल की सायकॉलॉजिकल फॅक्टर डिपेंड आहेत. आहेत, उत्तर आहेत, बरोबर आहेत. सत्य आहे, पण ते एक अर्ध सत्य आहे. ते संपूर्ण सत्य नाहीये. मुळात बघा आता मला मार्केटमध्ये 4 वर्ष अल्मोस्ट पूर्ण होत आहेत सीरियस स्टडी थ्रू बरं का. आणि माझं ग्रॅज्युएशन जर का बघितलं तर ॲग्रीकल्चर होतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि मार्केटिंग आणि जॉब शेड्यूलमध्ये मन रमलं नाही. जिथं माझं मन रमलं तिथं मी आलो आणि काम केलं. बाकी ॲग्रीचा फायदा मला असा झाला, की आम्हाला एक्झाममध्ये कॉमन क्वेशन्सचं मी जसं बोललो मगाशी, तर कॉमन क्वेशनचा अभ्यास करून विषय सोडवायची आम्हाला सवय होती. त्याचप्रमाणे मी मार्केटमध्ये पण तोच डाटा शोधला, की नक्की कॉमन याच्यामध्ये काय आहे किंवा अ, अवघड ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या कशा करता येतील याकडे थोडासा मी भर दिला. सुरुवातीला प्रॉब्लेम्स बघितले. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडासा रिसर्च केला. लॉस फेज काय असतात किंवा लॉस फेजमधून का जावं लागतं आणि लॉस आहे तर मग ह्याच्या अपोझिट प्रॉफिट पण आहे आणि प्रॉफिट आहे तर प्रॉफिट काय आहे? याच्याबद्दल सुद्धा मी रिसर्च केला, अजूनही करतोय. लोकं प्रॉफिट कमवतायत तर अनुभवातून भरपूर उत्तरं मिळाली. वेळेअभावी मी जमेल तितकी सांगतोय.
पण कॉमन प्रॉब्लेम जर का बघितलं तर कॅपिटल वाईपआउट मी कॅपिटल वाईपआउटचा भरपूर म्हणजे माझ्यासमोर बरं का, माझ्यासमोर भरपूर मुलांनी माझ्यापेक्षा वयाच्या पेक्षा लहान किंवा अगदी मोठ्याने सुद्धा माझ्यासमोर अगदी लाखो रुपये उडवलेले मी माणसं आणू शकतो. म्हणजे इतकी मी लॉस फेज लोकांचे बघितलेत. कारण सायकॉलॉजिकल फॅक्टर इथे भरपूर डिपेंड करतो. कारण खूप वेळ स्क्रीन समोर बघत राहणं, सायकॉलॉजी हलवून टाकणं. मी चार्ट टाईम कमी केला नाही, पण मी कॅपिटल टाकण्याचा जो रेशो होता ना, तो मेंटेन ठेवला. जर का मला ₹10,000 घेऊन जर का मार्केटमध्ये यायचं आहे, तर मी तो रेशो मेंटेन ठेवला. जोपर्यंत 10,000 पूर्ण संपत नाहीत, तोपर्यंत मी पुढचे ₹10,000 आणत नव्हतो. आणि त्याच्यानंतर जी फ्रिक्वेन्सी होती ना माझी, ती खूप अ, मी जपली किंवा ती डिसिप्लिनमध्ये राहिलो. त्याच्यामुळे मी खूप कॅपिटल न घालवता मी खूप मार्केटकडून शिकलो. ज्यांना असं वाटतं ना, की स्टॉक मार्केट हे खूप वेगळं आहे, काहीतरी घरी बसून पैसे मिळतात. डोक्यावरची सगळी केसेस जातील. कारण स्टडी, रिसर्च करायला आणि मुळात जे करतोय ते बरोबर करतोय, की चुकीचं करतोय हे सांगायला किंवा याबद्दल बोलायला आपल्याकडे भरपूर माणसं कमी आहेत. आणि केलेला स्टडी तर जाऊ दे, पण जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावली ती म्हणजे तुमचा वेळ. कारण तुम्ही याच्यामध्ये भरपूर वेळ घालवताय आणि स्टडी आपण जो करतोय, तो स्टडी बरोबर आहे का चुकीचा आहे, हे सांगायला आपल्याकडं मेंटॉर्सची खूप कमी आहे आणि त्यामुळं ही लॉस फेज जी आपण काढतोय, म्हणजे जो सेबीचा डाटा येतोय, की एवढी-एवढी लोकं सध्या लॉसमध्ये आहेत. जवळपास 93% चा काहीतरी डाटा होता. 93% लोकं लॉसमध्ये होती. तर हा डाटा कशामुळे येतो, तर लोकं सहज कॅपिटल उडवून टाकतायत. जर का आपण मित्रांनो बघा बाजारात वगैरे गेलो ना, तर जर आपण भाजी घ्यायला गेलो, तर ₹20 ची भाजी झाली ना, तर ₹5 आपण कमी करायला लावतो त्याला आणि ₹15 ची भाजी आणतो. आणि जर का स्टॉक मार्केटमधला जर का लॉस बघितला, तर सहज लोकांचे 50,000 च्या पुढचे लॉस आहेत. त्याला कारणं पण तशी आहेत मित्रांनो. कारण तुम्ही जे ट्रेडिंगचे ब्रोकर्स वगैरे जे वापरता, त्याचा जो इंटरफेस आहे ना, तर तो इंटरफेस खूप अट्रॅक्टिव्ह बनवलेला आहे, जेणेकरून तुम्ही न विचार करता पटकन ट्रेड घेऊन टाकावा. आणि क्रेडिट घेतल्याच्या नंतर जो प्रॉफिट आहे, तर तो दाखवायची पद्धत प्रत्येक ब्रोकरची वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे ते दिसणारं आपल्याला सायकॉलॉजिकल फॅक्टर मध्ये तुम्हाला म्हणजे एक सायकॉलॉजी तुमची अशी क्रिएट होते, की आपण पटापट ट्रेड घेतले पाहिजेत. बघा ट्रेड घेणं ही जी गोष्ट आहे ना, ही संपूर्ण ट्रेडिंग फॅक्टरमधली किंवा ट्रेडिंगच्या जर्नीमधली सगळ्यात शेवटची गोष्ट आहे. तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे ना, तर तो तुम्ही पूर्ण सिलेबस संपल्याच्या नंतर, तुमची बॅक टेस्टिंग झाल्याच्या नंतर, तुमचे सेटअप्स शिकल्याच्या नंतर तुम्ही अ, एक बॅक टेस्टिंग करण्यासाठी भरपूर तुम्हाला वेळ द्यावा लागेल मार्केटला. कमीत कमी 6 महिने. त्याच्यानंतर तुम्हाला रिअल ट्रेडची एंट्री घ्यायची आहे. बरोबर. आजपर्यंत हे जे व्हिडिओ तुम्ही बघताय, तर मनापासून तुमच्या कमेंट बॉक्समध्ये खाली लिहा बरं का. तुम्ही आजपर्यंत तुम्हाला ही माहिती कोणी सांगितली होती का, की तुम्हाला ट्रेडिंग जर्नीमध्ये सगळ्यात शेवटचा फॅक्टर असतो, तो तुमचा ट्रेड घ्यायचा असतो. ट्रेडिंग जर्नीमध्ये लॉस का होतो? तर सुरुवातीला लोकं ट्रेड घेतायत. बरोबर. सुरुवातीला ट्रेड घेतायत. सगळे मनी संपल्याच्या नंतर तुमचा कॅपिटल वाईप आउट झाल्याच्या नंतर लोकं ह्याच्यामध्ये ट्रेडिंग शिकण्यासाठी येतात आणि त्याच्यानंतर जो तुमचा वेळ आणि पैसा जाईल तो वेगळाच. कारण तो तुमच्या एक चांगल्या कामासाठी तो नंतर पैसा जाणार आहे. सुरुवातीला तुम्ही जेवढा लॉस करणार आहे ना, तर त्याचं काहीही लिमिट नाही. तुम्ही इतके पैसे उडवणार आहे, की तुम्हाला नो लिमिट आहे. पण जर का तुम्ही ही विद्या शिकला किंवा तुम्ही हे तंत्र जर शिकलं ना, तर मित्रांनो ट्रेडिंगसारखं जगात कुठलं करिअर नाही. घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुमच्या अ, तुमच्या दिवसात कधीही तुम्हाला टाईम मिळेल तसा तुम्ही येऊन इथल्या सेटअपनुसार ट्रेडिंग करू शकता आणि राहिलेला वेळ तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. तुमचं सायकॉलॉजिकल फॅक्टर तुम्ही बॅलन्स करू शकता. तुमचं जे आयुष्य आहे बघा, आता मी या क्षेत्रामध्ये खरं जेन्युइन कारण तेच आहे, की मला माझा काळ जो माझा वेळ आहे, तर तो मला कुठल्याही जॉबमध्ये मला द्यायचा नव्हता. बघा मी स्वतः जन्माला आलोय, स्वतंत्र जन्माला आलोय. बरोबर. तर माझा जो वेळ आहे, तर तो मी स्वतःसाठी खर्च केला पाहिजे. अ, माझ्या गोष्टी मी फिरल्या पाहिजे किंवा इतर लोकांना फिरवलं पाहिजे म्हणा किंवा जगात त्या गोष्टी आहेत ना, की तुम्ही सकाळी जॉबला जाता, रात्री थकून परत येता. परत तो थकवा घालवण्यासाठी परत संध्याकाळचा आराम, जेवण, परत तुमचं झोप आणि पुन्हा तुमची जॉबची सायकल. तर या चेनमधून मला बाहेर यायचं होतं. हे जेन्युइन कारण आहे मित्रांनो. त्यासाठी मी ट्रेडिंगचा जो मार्ग आहे तो निवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे YouTubeवरती सुद्धा मला मित्रांनो लिमिटेशन आहे.
YouTubeवरती सुद्धा मी जो डाटा आता मी रिलीज करणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी 100% डाटा रिलीज नाही करू शकत मित्रांनो. कारण कोर डाटा असतात आणि काही अनशेअरेबल डाटा असतो. त्याच्यामुळे काही डाटा मला शेअर करता येणार नाही. पण तुम्हाला ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये कसं सर्व्हाईव्ह करता येईल किंवा तुम्हाला ट्रेडिंग करताना कुठली अडचण आली किंवा तुम्हाला कुठलाही मार्ग सापडत असेल, तर त्या ठिकाणी मी मित्रांनो तुम्हाला नक्की मदत करेन. तुम्हाला मी खाली आपल्या रिलायन्स ट्रेडर्सचा खाली नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल किंवा मेसेज करू शकता. आता जो मी डाटा वापरतोय मित्रांनो, बरोबर. आता मी कॅन्डलस्टिकचा जो डाटा दिलाय ना मी, तर तुम्ही इतर व्हिडिओ तुम्ही YouTubeवरती बघितलात, तर तो डाटा पण तुम्ही विसरू नका. पण त्या डाटाबरोबर माझा डाटा डाटा थोडासा कंपेअर करा. जो तुम्हाला रिलायबल आहे, जो तुम्हाला सुटेबल आहे, तो डाटा वापरा. माझाच डाटा वापरून तुम्ही सक्सेसफुल व्हाल असं कधीच होणार नाही मित्रांनो, कारण प्रत्येकाचे सेटअप्स वेगळे असतात, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. तर तुम्ही काय करा, ही व्हिडिओ संपल्याच्या नंतर दोन्ही व्हिडिओमध्ये कंपेअर करा, एनालिसिस करा. जी व्हिडिओ तुम्हाला आवडेल, जो डाटा तुम्हाला आवडेल, तो डाटा फॉलो करा आणि अंतिम सत्य आपलं काय आहे, तर ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. तो कसंही व्हा, पण तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हा. त्यासाठी आपल्याला हा डाटा तुम्ही एनालिसिस करू शकता. आणि मुळात मला अजून एक मुद्दा मला मांडावासा वाटतोय. तर ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये सध्या किंवा मागील एक 5 वर्षाचा किंवा एक 7-8 वर्षांचा डाटा बघितला, तर क्लासेसबद्दल मला बोलायचं आहे मित्रांनो. तर क्लास जर का तुम्ही एक Instaच्या रील्स बघून जर का तुम्ही क्लास जॉइन करताय, तर ती सगळ्यात मोठी तुम्ही चूक करताय मित्रांनो. कारण बऱ्याच क्लासेसमध्ये म्हणजे जे मोठी-मोठी नाव आहेत बरं का, मी नावं नाही घेऊ शकत. लाख, सव्वा लाख, ₹1,50,000 फी मित्रांनो, ही फी क्लासेससाठी मला तर वाटते योग्य नाही. मान्य आहे. तुम्हाला एक ट्रेडिंगच्या अ, या विद्येच्या पाठीमागं किंवा ही जी विद्या तुम्हाला फ्रीमध्ये देऊन सुद्धा उपयोग नाहीये. का? तर बघा मित्रांनो, ही जी विद्या आहे, तर ही विद्या वापरून तुम्ही लिमिटलेस पैसा कमवू शकता. बरोबर? ही जी विद्या आहे, तर ती विद्या वापरून तुम्ही लिमिटलेस पैसा कमवू शकता. तुमचा वेळ तुम्ही वापरू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे बघा सध्या गव्हर्नमेंट जॉब असेल, प्रायव्हेट जॉब असेल, इतकी वाईट कंडिशन आहे, की त्याबद्दल आता बोलायलाच नको. कारण अ, जागा किती आहेत आणि त्याच्याबद्दल फॉर्म किती येतायत आणि मुळात तुम्ही ह्याच्यासाठी किती वर्ष देणार आहे. लागला तुम्ही तुमची आवड असेल गव्हर्नमेंट जॉब जरूर करा. कुठल्या तुम्हाला जॉबमध्ये तुम्हाला करायचं असेल करियर तुम्ही तिथं करू शकता. पण जर का तुम्हाला एक फ्री ऑफ माइंड, फ्री ऑफ कॅपिटल जगायचं असेल, तर तुम्हाला ट्रेडिंग बेस्ट ऑप्शन आहे. ट्रेडिंगशिवाय दुसरा तुम्हाला पर्याय भरपूर कमी आहेत. बिझनेसमध्ये तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये याच्यामध्ये ट्रेडिंग बरोबर तुम्ही कुठलाही दुसरा बिझनेस पण करू शकता. आणि क्लासचं जर का आपण बघितलं ना तर मित्रांनो, तर 1,50,000 सव्वा लाख ही फी रिलायबल नाही. अ, मी भरपूर मित्रांनो ह्याच्या अगोदर खस्ता केलाय, भरपूर क्लासेस केलेत, भरपूर सेमिनार्स वगैरे असतात. तर सेमिनारमध्ये अ, भरपूर म्हणजे अनलिमिटेड सेमिनार्स मी अटेंड केलेत. सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये, महाबळेश्वरमध्ये, साताऱ्यामध्ये म्हणजे त्याला मित्रांनो लिमिटच नाहीये, की जिथून फ्री डाटा मिळेल म्हणा किंवा आता सुरुवातीला आपण ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये मार्केटची माहिती घेण्यासाठी आपण फ्री डाटा शोधत असतो. तर त्या शोधात मीही होतो आणि बऱ्याच मोठ्या-मोठ्या हॉटेलमध्ये फॉरेक्स ब्रोकरच्या किंवा इंडियन ब्रोकरच्या थोड्याशा कमी येतात, पण फॉरेक्स ब्रोकरच्या भरपूर मोठ्या त्यांचं मीटिंग्स वगैरे असतात. त्यांचे मोठे सेमिनार्स असतात आणि ते फ्री असतात. तर त्याच्यामुळे मी ते फ्री सेमिनार भरपूर अटेंड केलेत, भरपूर लोकांना भेटलोय. भरपूर ट्रेडर्सचा अनुभव घेतलाय आणि बघा, जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाहीत किंवा जोपर्यंत अशा एका पॉइंटला पोहोचत नाही, की तुमची सायकॉलॉजी हां, आता मी स्टेबल आहे आणि मी जो बॅक टेस्टिंग केलेली आहे, तर ती बॅक टेस्टिंग एकदम बेस्ट आहे आणि त्या बॅक टेस्टिंगनी मला अ, थोडाफार फायदा व्हायला लागलाय. बरं, आता हा फायदा होतोय तर मग मी ट्रेड घ्यायला चालू करतो. इथून पुढे मित्रांनो ट्रेड घ्यायला ॲक्चुअली चालू करा. सुरुवातीला न शिकता जर का तुम्ही ह्याच्यामध्ये याल, तर पैसा इतका घालवाल, तर त्याला लॉजिक पण नाही आणि लिमिट पण नाही मित्रांनो. बरोबर? तर क्लासेसचं बघा तुम्ही कुठलाही क्लास लावताय ना, तर त्याच्या अगोदर त्याची एक इंडेक्स मागून घ्या आणि त्या इंडेक्समध्ये तो नक्की काय-काय डाटा शिकवणार आहे, तर ते अगोदर तुम्ही स्वतः मागवून घ्या. त्या ट्रेडर किंवा त्या कोचिंग क्लासेसमधून. कारण बरेच ट्रेडर्स किंवा क्लासेस काय करतात, की जो डाटा आम्ही शिकवणार आहे ना, तो रिलीज नाही करत. आम्ही तुम्हाला ट्रेडर बनवू या विश्वासावर तुम्ही पैसे भरून क्लासमध्ये एंट्री घेताय. तर हे चुकीचं आहे. कुठलाही क्लास लावा, क्लासच्या पाठीमागे त्यांचा उद्देश समजून घ्या. ट्रेडर प्रॉफिटेबल आहे किंवा नाही याची पण माहिती घ्या. का?
मुळात ट्रेडर जर का प्रॉफिटेबल नसेल, तरी पण चालेल, पण तो नक्की डाटा कोणता शिकवतोय किंवा त्याच्या सेटअप्स कोणते आहेत किंवा तो कुठला डाटा वापरून ट्रेडिंग करणार आहे. मित्रांनो ह्याच्यावरती बारीक लक्ष द्या. कारण कारण तुम्हाला जो कोर्स तुमची कोचिंग्स तुम्हाला जे रिलीज करणार आहे किंवा जे तुम्हाला शिकवणार आहे, तर तो ऑलरेडी 80-90% डाटा जर का YouTubeवरती असेल किंवा असतो जवळपास असतोच. जर का असेल तर तुम्हाला तो क्लास जॉइन करायची गरज नाही. काहीतरी नवीन शिकवणार असेल किंवा तो कशामुळे सक्सेसफुल झाला, हे जर का शिकवणार असेल, तरच तुम्ही तो क्लास जो असेल, तर तो जॉइन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडून गॅरंटी घ्या, की जर का तुम्ही मला हा डाटा शिकवताय, तर याच्यानंतर मला तुमचा सपोर्ट वगैरे किती मिळणार आहे किंवा अ, तुमचे टीम मेंबर्स माझ्याबरोबर कुठं असणार आहेत किंवा मी जिथं चुकेल तिथं मला शिकवणारं किंवा मला गाईडन्स करणारं कोणी येणार आहे का? याची सखोल माहिती घेतल्याशिवाय मित्रांनो क्लास जॉइन करू नका. ओके. आता आपला मेन मुद्द्यावर येऊया कॅन्डल स्टिकच्या. तर आजचा आपला टॉपिक कॅन्डल स्टिक्सवरती जो आहे, तर मार्केटमधलं बघा मी सगळ्याच कॅन्डल स्टिक वापरत नाही. काही पद्धती कॉमन आहेत त्याच मी वापरतो आणि या कॉमन पद्धती म्हणाल तर ऑथेंटिक आहेत. कारण मी त्या स्वतः बॅक टेस्टिंग केलेल्या आहेत. त्या आता जो तुम्हाला मी डाटा रिलीज करणार आहे, तर तो सुद्धा डाटा तुम्ही बॅक टेस्टिंग करा. तुमच्या सेटअपमध्ये बसला तर जरूर वापरा. आणि याच्यामुळे तुमचा जो माइंडसेट आहे तो थोडासा हलका होईल. कारण बरीच नावं तुम्हाला इथून पुढं रिपीट करावी लागणार नाहीत. सेम नावं फक्त कॅन्डलस्टिकचा जो डाटा कॅन्डल बोलते, ते कॅन्डल तुम्हाला शिकवली जाईल किंवा तीच तुम्हाला वापरायची आहे. बरोबर. अ, कारण एका क्लासची मी मध्ये चौकशी केली होती ना, तर जेव्हा मी एका क्लासची चौकशी केली होती, जेव्हा मी लर्निंग फेजमध्ये होतो, तर तिथं कॅन्डलस्टिक्सचे 64 का 65 प्रकार शिकवणार होते. बरोबर. जर का 65 प्रकार शिकवणार होते, तर ते 65 कॅन्डलस्टिक प्रकार मी लक्षात ठेवून, त्याच्यानंतर त्याचे चार्ट पॅटर्न्स किंवा अ, तुमचे जे पॅटर्न्स तयार होतात, तर ते पॅटर्न्स आणि जे कॅन्डलस्टिक एवढं सगळा डाटा लक्षात ठेवून त्याच्यानंतर मग तो कुठे अ, दिसणार आहे मला त्याच्यानंतर मी ट्रेडिंग करणार आहे. तर हा डाटा थोडासा गुंतागुंतीचा वाटला. त्याच्यानंतरच मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं एक कॉमन पॉइंट शोधून मग मी ह्याच्यामध्ये आपल्या कॅन्डलस्टिक्सची जी नावं आहेत, तर ती मी तयार केली. तर मित्रांनो आपण चालू करूया आपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके. तुम्हाला माझ्या लेफ्ट स्क्रीनवरती सॉरी राइट स्क्रीनवरती तुम्हाला जसं मी सांगितलं, की डिकोडिंग्स ऑफ कॅन्डल्स दिसतंय तुम्हाला. तर स्लाईड चेंज करूया आपण. ओके. हे कॅन्डल स्टिक बेसिक आहे मित्रांनो. तर कॅन्डल म्हणजे नक्की काय असते मित्रांनो बघा. तर जी होमानी सुरुवातीला जी तयार केलेली कॅन्डल्स आहेत ना, तर ती कॅन्डल हीच आहे आणि ह्याच्यामध्ये कॅन्डल बघा एक तुम्हाला हिरव्या कलरची दिसते आणि दुसरी आहे ती लाल कलरची दिसते. एकदम बेसिकपासून जाणार आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बोट धरून म्हणजे शिकवण्याच्या पद्धतीवर म्हणजे इतक्या बेसिक लेव्हलपासून तुम्हाला मी सांगतोय. ही आहे हिरवी कॅन्डल, ही आहे लाल कॅन्डल. जी हिरवी कॅन्डल आहे, तर त्याच्यामध्ये बायिंग झालेली आहे मित्रांनो. बरोबर? बेसिकपासून माहिती घ्या. हिरवी कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये बायिंग झालेली आहे आणि रेड कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये सेलिंग झालेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बायिंग प्रेशर आहे किंवा सेलिंग प्रेशर आहे. भरपूर बोलायच्या पद्धती आहेत. एकतर ह्याच्यामध्ये बायिंग झाली असं पण म्हणू शकता किंवा ह्याच्यामध्ये सेलिंग झाली असं पण म्हणू शकता. ह्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर आहे असं पण म्हणू शकता. ह्याच्यामध्ये बायिंग प्रेशर आहे असं पण म्हणू शकता. बरोबर? तर ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही थोडीशी मॉडर्न पद्धतीने मी तयार केली होती. आपण चार्टवरती डायरेक्ट बघूया. ओके. थोडेसे आपण कॅन्डल्स क्रिएट करूया म्हणजे तुम्हाला एकदम बेसिक पासून मला माहिती तुम्हाला सांगता येईल. ओके. तर ह्या कॅन्डलला आपण कलरिंग करूया ग्रीनमध्ये स्टफिंग.
आणि ही कॅन्डल करूया आपण रेडमध्ये. हे आहे ब्लॅक. ओके. एकदम बेसिक पासून मित्रांनो. लक्ष पूर्ण द्या. तुम्हाला नंतर मी स्क्रीनशॉट काढायला सांगेन तेव्हा फक्त स्क्रीनशॉट काढा. बघा मित्रांनो, ही तुम्हाला जी समोर दिसते ती आहे ग्रीन कॅन्डल आणि ही आहे रेड कॅन्डल. तर बेसिक पासून सांगतो तुम्हाला बघा. जो हा भाग आहे, या कॅन्डलचा हा जो मधला भाग आहे, तर त्या कॅन्डलला म्हणतात बॉडी. बरोबर? कॅन्डलची असते बॉडी. एक मिनिट याला व्हाईट कलर टाकूया आणि ओके. ही कॅन्डलची आहे बॉडी आणि ह्या रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलला दोन्ही साइडला हे जो मधला भाग असतो, तर त्या कॅन्डलला म्हणतात बॉडी. कॅन्डलची शरीर किंवा कॅन्डलची बॉडी आणि त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे, म्हणजे या बॉडीच्या वरचा थोडासा हा अ, ह्याला म्हणतात विक्स. बरोबर? ह्याला म्हणतात कॅन्डलची विक किंवा कॅन्डलची शॅडो. म्हणजे मार्केटचं जी मार्केट चालू झालं, तर ती कॅन्डल त्या प्राइसला सस्टेन होऊ शकली नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट जिथून ओपन झालेलं आहे, तिथून ती खाली येऊन ती सस्टेन झालेली प्राइस असते. तर जी मार्केटमध्ये जी प्राइस सस्टेन झालेली नसते, तो जो भाग असतो, तर ती असते कॅन्डलची विक्स. बरोबर? याला म्हणतात सॉरी याला म्हणतात बॉडीची विक्स आणि ह्याच्यामध्ये एक थोडासा कॉमन भाग आहे बघा मित्रांनो. दोन्ही कॅन्डलचा बरोबर. दोन्ही कॅन्डलचा ना तो जो वरचा भाग आहे, तर त्याला म्हणतात हाय. ओके. दोन्ही कॅन्डलने जो का हाय मारलेला आहे, म्हणजे जी कॅन्डल जिथपर्यंत जाऊन आलेली आहे, त्या गोष्टीला म्हणतात हाय. आणि दुसरी जी गोष्ट असते, तर एखादी कॅन्डल कुठपर्यंत गेलेली आहे, तर त्याला म्हणतात सगळ्यात लो. म्हणजे शेवटची जी जागा असते, त्याला म्हणतात लो. बघा, ह्याच्यामध्ये आपण आता काय-कायपर्यंत शिकलो? तर एक आहे कॅन्डलची बॉडी, ही आहे कॅन्डलची बॉडी. प्राईस जिथपर्यंत गेली, पण प्राईस सस्टेन झाली नाही किंवा ती प्राईस तिथपर्यंत पोहोचून अ, त्या प्राईसवरती मार्केट सस्टेन झालं नाही, पण मार्केट तिथून खाली आलं किंवा त्या भागातून मार्केट वरती गेलं, त्या भागाला म्हणतात विक्स. बरोबर? ही आहे कॅन्डलची विक आणि त्याच्यानंतर आपण काय शिकलो? कॅन्डलचा जो हा 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 जो वरचा भाग आहे, तर ह्याला म्हणतात हाय. बरोबर? ह्याला म्हणतात हाय आणि मार्केट खाली कुठपर्यंत गेलं होतं त्याला म्हणतात लो. बरोबर? आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण साम्य बघितलं. आता ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या म्हणजे बघा, हे मार्केट ग्रीन कॅन्डल आहे. बरोबर? तर ग्रीन कॅन्डल जर का असेल, तर मार्केट एक मिनिट. ओके, हां. मार्केट आता जर काही ग्रीन कॅन्डल बघितली, तर ही कॅन्डलची सुरुवात इथून झाली होती, बरोबर? ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे ही कॅन्डल वरती गेली, बरोबर? तर या कॅन्डलची सुरुवात झाली इथून, बरोबर? इथून सुरुवात झाली. मार्केट काय झालं, इथून खाली आलं सुरुवातीला. सुरुवातीला खाली आलं, पण परत वरती गेलं, बरोबर? खाली आलं मार्केट, पुन्हा वरती गेलं. या प्राइसला मार्केट सस्टेन करू शकलं नाही आणि इथून पुढे मार्केटची बॉडी वरती गेली पूर्ण हा जो हाय होता वरचा, त्याला हाय दिला आणि त्याच्यानंतर मार्केट पुन्हा इथं येऊन क्लोज झालं. समजलं? बघा, ही ग्रीन कॅन्डल आहे. ही ग्रीन कॅन्डल इथून सुरुवात झाली, इथून सुरू झाली. मार्केट वर सॉरी इथून सुरुवात झाली मार्केट आणि मार्केट इथं सुरू झाल्याच्या नंतर मार्केट सुरुवातीला खाली आलं, पण ही प्राइस सस्टेन होऊ शकली नाही आणि जिथून प्राइस सुरू झाली, बरोबर? जिथून प्राइस सुरू झाली, तिथून पुन्हा वरती गेलं आणि पुन्हा वरती गेल्याच्या नंतर वरची पण थोडीशी मार्केटची प्राइस सस्टेन होऊ शकली नाही आणि तिथून पुन्हा खाली आलं. तर या गोष्टीला म्हणतात क्लोजिंग प्राइस. बरोबर? आपल्याला 2 प्राइस मिळाल्या. ओके. ही मार्केटचं आहे ओपन. इथं मार्केट ओपन झालं आणि इथं मार्केट झालं क्लोज. बरोबर? इथं मार्केट ओपन झालं आणि इथं मार्केट क्लोज झालं. बरोबर? हे झालं जी बायिंग कॅन्डल असते, बरोबर? ज्या कॅन्डलमध्ये बायिंग झालेली आहे, तर या सॉरी ज्या कॅन्डलमध्ये बायिंग झालेली आहे, तर त्या कॅन्डलची ही थिअरी झाली. ह्याला म्हणायचं ओपन, ह्याला म्हणायचं क्लोज. बरोबर? आणि आता आपण दुसरी बाजू बघणार आहोत.
तर हे बघा मित्रांनो, ही बाजू आता ही समजा अपोझिट कॅन्डल ही दुसरी सलग म्हणजे रिअल चार्टवरती अशी तयार झाली असं समजा. ही ग्रीन कॅन्डल होती. इथं ओपन झाली. खाली गेली. सस्टेन होऊ शकली नाही. पुन्हा वरती आली. वरती आली. वरती आली. हाय दिला. एक मार्केटने हाय दिला. पुन्हा मार्केट थोडंसं खाली आलं आणि इथं येऊन मार्केट क्लोज झालं. बरोबर? त्याला म्हणायचं आपण क्लोजिंग प्राईस. आता बघा मित्रांनो, दुसरी समजा ही एक 15 मिनिटाची कॅन्डल आहे आणि दुसरी कॅन्डल लगेच इथं सुरू झाली. बरोबर? ती कॅन्डल रेडमध्ये तयार झाली. तर ही मार्केट इथं ओपन झाली. बरोबर? इथं ओपन झाली आणि ही मार्केट ओपन झाल्याच्या नंतर वरती गेलं. पण या हायचा एक रेझिस्टन्स मार्केटने घेतला आणि पुन्हा मार्केट खाली आलं. बरोबर? खाली आलं. इथं पण मार्केट लो जो होता इथला, तर हा लो घेऊन मार्केट पुन्हा इथं येऊन क्लोज झालं. बरोबर? आता इथं काय झालं, जे आपण या कॅन्डलचा आपण जो ओपन जो भाग होता या कॅन्डलचा, तो इथं होता. पण ही कॅन्डल ओपन कुठं झालंय? इथं झाले. कारण ही रेड कॅन्डल आहे. बरोबर? ही रेड कॅन्डल असल्यामुळं या कॅन्डलचा जो ओपनिंगचा भाग आहे, तो हा आहे. बरोबर? तर क्लोजिंगचा भाग कुठला आहे? सॉरी. ओके. हा आहे मार्केटचा क्लोजिंगचा भाग. बरोबर? समजतंय? बघा ही पण 1 मिनिट. ही आहे रेड कॅन्डलची बॉडी आणि ही आहे ग्रीन कॅन्डलची बॉडी. ओके. तर बघा कॅन्डलस्टिकच्या बेसिक गोष्टी आपण ह्याच बघितल्यात आणि ह्या अगदी बेसिक आहेत मित्रांनो. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा पुन्हा मी एकदा रिपीट करतोय. कॅन्डलची बॉडी बरोबर? कॅन्डलची बॉडी ग्रीन कलरची. मार्केट इथं ओपन झालं. त्याला आपण ओपनिंग प्राइस म्हणलं. आता समजा ही ओपनिंग प्राइस कुठली आहे? तर समजा 27,044 आहे. बरोबर? तर ही आपण ओपनिंग प्राइस धरू आणि ओपनिंग प्राइस नंतर क्लोजिंग प्राइस कुठली आहे? तर ही आहे 27,296 आहे. बरोबर? तर ह्याला आपण म्हटलं ओपन, ह्याला म्हणायचं क्लोज आणि ह्याला म्हणायचं विक्स, ह्याला म्हणायचं हाय. बरोबर? हा जो वरचा भाग ह्याला म्हणायचं विक्स. 1 मिनिट. ओके. ते तसं होईल. ह्याला म्हणायचं मित्रांनो वीक. बरोबर. वीक म्हणा किंवा शॅडो म्हणा याच्यामध्ये काहीही म्हणू शकता. ओके. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ रिपीट करा आणि पुन्हा एकदा बघा. हा भाग तुम्हाला समजला मित्रांनो? देन आपण पुढे जाऊया. ओके. तर सध्या आपण आता बघूया, की कॅन्डल नक्की जी फॉर्म होते, तर कॅन्डल फॉर्म झाल्याच्या नंतर आपल्याला नेमकी माहिती काय देते नक्की, बरोबर? तर आता आपण हे जे समोर डाटा बघताय, तर ह्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? ओपन प्राइस दिसते, क्लोजिंग प्राइस दिसते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हाय पण दिसतोय आणि लो पण दिसतोय, बरोबर? तर ह्याच्यामध्ये ही कॅन्डल सुरुवात झाली होती बघा, आपण ही समजू एक 4 ते 5 वर्षाची कॅन्डल आहे, बरोबर? म्हणजे ही एक कॅन्डल तयार होण्यासाठी 5 वर्ष लागली, असं आपण समजून चालू. बरोबर? ही एक कॅन्डल तयार होण्यासाठी 5 वर्ष लागली. इथे आपल्याला बघा टाईम फ्रेम्स आहेत, बरोबर? या अशा टाईम फ्रेम्स असतात. 6 महिन्याची, 12 महिन्याची, 1 महिन्याची अशा भरपूर प्रकारच्या आपल्याला कॅन्डल्स बघायला मिळतात. आणि समजा ही एक 5 वर्षाची कॅन्डल आहे असं आपण समजून चालू. तर ही 5 वर्षाची कॅन्डल काय आपल्याला माहिती देते? तर मी इथे एक मॉडेल तयार केले ना, हे हे जे मॉडेल आहे, तर हे मॉडेल सोन्याचा भाव आपल्याला दाखवतंय. बरोबर? तर समजा आपण 2019 मध्ये ही कॅन्डल तयार झाली, इथून चालू झाली आणि 2019 साली ऑगस्टमध्ये साधारण ₹48,000 एवढा सोन्याचा भाव होता. बरोबर? तर 2019 साली जर का ₹48,000 भाव होता, तर 2019 मध्येच जानेवारी महिन्यामध्ये मार्केट जे होतं, तर ते 45,000 पर्यंत गेलं होतं आणि त्याच्यानंतर ते सस्टेन होऊ शकलं नाही. तिथून पुन्हा बायिंग आली. तर ह्या बायिंग आल्यामुळं या भागामध्ये त्या मार्केटनी एक सावली सोडली किंवा एक छाप सोडली, की मी इथपर्यंत जाऊन आलेलो आहे. ही या कॅन्डलनं माहिती दिली.
त्याच्यानंतर ह्या सस्टेन न होणाऱ्या भागामधून मार्केट पुन्हा सस्टेन होत वरती गेलं. वरती गेल्याच्या नंतर साधारण 2025 मध्ये एक जानेवारीच्या दरम्यान समजून चालू आपण असं, की ₹1,00,000 मार्केटचा दर होऊन गेलेला होता आणि आता ऑक्टोबर महिना समजा आता आपण चालू आहे आणि ह्या 2024च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जो भाग सोन्याचा जो भाव होता, तर तो 97,000 इतका होता आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल क्लोज झाली 2024 ची. बरोबर? 2024 ची ही कॅन्डल इथं क्लोज झाली. पण 2025 मध्ये ही कॅन्डल म्हणजे जाऊन आलेली होती. तर त्या दरम्यानचा जर का आपण भाव बघितला, तर ह्या ₹1,00,000 ही कॅन्डल टच करून आलेली आहे. अशी ही कॅन्डल माहिती देते. तर ह्या गोष्टीचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ही अगदी बेसिक माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला कॅन्डलचा नुसता एक अंदाज दिला, की नक्की कॅन्डल आपल्याला माहिती काय-काय देते. बरोबर? याच्यामध्ये हाय, लो, ओपन, क्लोज, बॉडी आणि विक त्या सगळ्या गोष्टी मिळून एक आपल्याला सोन्याचा भाव दर्शवते कॅन्डल. तर तो कुठला-कुठला भाव दर्शवते त्याबद्दलची ही माहिती होती. हे आपल्याला समजलेलं आहे माझ्या मते. कॅन्डलस्टिकचा बेसिक प्रकार आहे आणि ह्याला म्हणायचं कॅन्डलची बॉडी. ही कॅन्डलची बॉडी ही तो ओपन झाली मार्केट प्राइस वरती गेली. सस्टेन वरती पण झाली नाही, खाली आली आणि इथे क्लोजिंग दिली. ही आहे रेड कॅन्डल. ही समजा इथंच गॅप अप ओपन झाली आणि ह्याच्यानंतर मार्केटला इथं मार्केट ओपन झालं, वरती गेलं, हाय घेतला. इथं सस्टेन प्राइस होऊ शकली नाही. पुन्हा खाली आली. लो घेतला आणि इथे येऊन क्लोज झाली. बरोबर. ही मॉडर्न पद्धतीने थोडीशी मी एडिट केलेली होती. पण मी लर्निंगसाठी आपल्या चार्टवरच्या मगाशी आपण सांगितलं त्याच कंटेंट तुम्ही वापरा. तर नेक्स्ट आपण झोनला जाऊया. ओके. तर मेजर सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे मार्केट नक्की सपोर्ट कुठल्या गोष्टीचा घेतं आणि रेझिस्टन्स कुठल्या गोष्टीचा घेतो. अ, तर बघा मित्रांनो, मार्केट कुठलंही असू दे बरं का. कुठलंही असू दे, क्रिप्टोमध्ये करा, गोल्डमध्ये करा, फॉरेक्समध्ये करा, आपलं इंडियन मार्केट करा, ऑप्शन करा, फ्युचर करा, इक्विटी मार्केट करा, काहीही करा. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी कॉमन आहेत. एक तर मार्केट सपोर्ट घेणार आहे आणि दुसरं म्हणजे मार्केट रेझिस्टन्स घेणार आहे. बरोबर? तर इतकाच डाटा तुम्हाला शोधण्यासाठी भरपूर रिसर्च आहे बरं का. कारण ह्या 2 गोष्टीवरती सपोर्ट आणि रेझिस्टन्सवरती अ, जगातल्या सगळ्या सेटअप्स याच्यावर ह्या 2 गोष्टीवरती डिपेंड आहेत. बरोबर. बघा मार्केट 2च गोष्टी करणार आहे. एकतर सपोर्ट घेणार आहे किंवा रेझिस्टन्स घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रोफेशनल लँग्वेजमध्ये ह्याला म्हणतात डिमांड झोन किंवा सप्लाय झोन. बरोबर. तर ते येत्या पुढच्या काळामध्ये आपण बघायचं आहे. पण सपोर्ट झोन आणि रेझिस्टन्स झोन ह्या 2च गोष्टी मित्रांनो शोधण्यासाठी जवळपास माणसांचं आयुष्य जातं किंवा ह्या 2 गोष्टी सापडत नाहीत, की नेमका सपोर्ट कुठल्या गोष्टीचा घेतलाय आणि नेमका रेझिस्टन्स कोणत्या गोष्टीचा घेतलाय ना, हे जर सापडल्या 2 गोष्टी, तर तो मार्केटमधला किंग आहे. बरोबर. तर आपण आता नक्की बघूया मार्केट सपोर्ट आणि रेझिस्टन्स वगैरे काय असतं. अ, समजा मार्केट आता मित्रांनो इथं सुरू झालंय, या पॉइंटला माझ्या कर्सरकडे बघा. या पॉइंटला मार्केट सुरू झालंय आणि मार्केट वरती गेलं. वरती गेल्याच्या नंतर मार्केटला काहीतरी बॅक हिस्ट्री होती. तर त्या बॅक हिस्ट्रीचा वापर करून मार्केट खाली आलं. म्हणजे इथला एक रेझिस्टन्स घेतला म्हणजे वरचा जो भाग असतो, तर त्या भागाला जेव्हा मार्केट रेझिस्टन्स घेतं, तेव्हा तिथून मार्केट खाली येतं आणि मार्केट खाली आल्याच्या नंतर पुन्हा या झोनचा जो सपोर्ट होता, तर त्या झोनचा मार्केटने सपोर्ट घेतला. बरोबर? सपोर्ट घेतला आणि मार्केट वरती गेलं. वरती गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा मार्केटने या झोनचं रिजेक्शन म्हणजे जी बॅक हिस्ट्री होती, तर बॅक हिस्ट्री वापरून मार्केट पुन्हा इथून रेझिस्टन्स घेतलं. पुन्हा एकदा खाली गेलं. बरोबर? खाली गेलं आणि त्याच्यानंतर मार्केट पुन्हा एकदा वरती गेलं. वरती गेलं. ह्या 2 आपल्याकडे हिस्ट्री होत्या आणि या 2 हिस्ट्रीची पॉसिबिलिटी जर का आपल्याला वाटली मार्केट इथून खाली येणार आहे, तर इथं आपण म्हणजे अनुभवातून सांगतो, की इथं आपण ट्रेंड टाकू शकतो आणि ह्या रेझिस्टन्सचा वापर करून आपण खाली आलो आणि इथं मार्केटने पुन्हा सपोर्ट घेतला किंवा इथून पुढं सपोर्ट रेझिस्टन्स असं नेहमी चालू असतं किंवा हा सपोर्ट तुटणं किंवा हा रेझिस्टन्स तुटणं, तुटल्याच्या नंतर ट्रेड घेणं किंवा रेझिस्टन्स तुटल्याच्या नंतरचे ट्रेड, सपोर्टच्या नंतरचे पुढचे ट्रेड हे पुढचा भाग आहे. कालांतराने आपण पुढे शिकणार आहोत. तर आता आपण बघूया, की नक्की सपोर्ट आणि रेझिस्टन्स नक्कीच चार्टवरती कसे असतात.
ओके. तर आपण बघा मित्रांनो, सेबीच्या रूलप्रमाणे 3 महिन्यापर्यंतचा डाटा आपण घेऊ शकत नाही. तर आपण 3 महिने मागे जाऊया. ओके, आलोयच आपण. ओके, ओके. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे हा आहे ऑगस्ट 2023 चा चार्ट चालू आहे. बरोबर. तर हा जो भाग आहे, हा चार्टचा जो भाग आहे, तर तो आहे 25 ऑगस्टचा आहे. 15 मिनिटाचा चार्ट लावलाय आपण. आणि जर का आपण इथं हे जे 2 पॉइंट बघितले, हा 1 पॉइंट आणि हा 1 पॉइंट बरोबर? तर ह्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटचा मार्केटने एक सपोर्ट घेतलेला आहे. तर ह्या 2 सपोर्टचा वापर करून आपण इथल्या या म्हणजे 31 ऑगस्टला मार्केटने बरोबर याच झोनचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलेलं आहे, बरोबर? तर या झोनला म्हणतात सपोर्ट. ओके. या झोनला म्हणतात मित्रांनो सपोर्ट. आणि जर का आपण रेझिस्टन्स जर का बघितला, ओके. तर कुठलाही भाग बघा, हे 2 पॉइंट घेऊ आपण. हा 1 पॉइंट आहे आणि हा 1 पॉइंट आहे, बरोबर? तर ह्या 2 पॉइंटचा मार्केटने रेझिस्टन्स घेतलेला आहे आणि इथं हा रेझिस्टन्स तोडलेला आहे. पण आपल्याकडे एक रेझिस्टन्स झोन आहे बघा. या रेझिस्टन्स झोनचा मार्केटनी भरपूर वेळा वापर केला, बरोबर? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि हे समथिंग बरं आपण 4 धरू. 4 वेळा मार्केटनी इथून सपोर्ट घेतलेला आहे, बरोबर? तर आपण ती बॅक हिस्ट्री वापरून आपण इथं सुद्धा बघा मार्केट इथं रेझिस्टन्स घेतंय आणि इथला रेझिस्टन्स घेऊन मार्केट खाली येतंय. बरोबर? खाली आल्याच्या नंतर पुन्हा हा 2चा भागाचा जो सपोर्ट आहे, तो मार्केट सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती जातंय. तर या भागाला आपण म्हणणार आहोत रेझिस्टन्स. बरोबर? सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे त्या लाईनचा मार्केट एक विरोध करतंय आणि सपोर्ट म्हणजे त्या सेमच भागाचा त्या विरोध करून मार्केट पुन्हा अप साइडला जातंय. बरोबर? अ, बघा एकदम बेसिक आहे. सपोर्ट रेझिस्टन्स काय असतो, हे तुम्हाला फक्त मी एक बेसिक सांगितलंय. ह्याच्यामध्ये इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग सॉरी इंडिकेटर बेस्ड सपोर्ट रेझिस्टन्स पण असतात. तर ते मी तुम्हाला सेटअप जेव्हा मी माझा तुम्हाला देणार आहे, जे की मी तुम्हाला प्रॉमिस केलंय, की आपला सगळा डाटा शिकवल्याच्या नंतर मी तुम्हाला इथे बघा हे इंडिकेटर्स वगैरे आहेत. हे माझा हा जुना सेटअप होता. तो मी सध्या वापरत नाही. फार कमी वेळा वापरतो. पण तुम्हाला एक सेटअप कसा असतो, सेटअप कसा वापरायचा, तर यासाठी मी तुम्हाला तो सेटअप सांगणार आहे. तो सेटअप वापरून तुम्ही फक्त इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकता. जर का तुमच्याकडे कॅपिटल मुबलक प्रमाणात ते तुम्हाला मी सांगून देईन शेवटी, की किती कॅपिटल वापरा, किती काय करा, कितीची रिस्क घ्या आणि तुम्हाला तो सेटअप कसा वापरायचा हे तुम्हाला मी शेवटी सांगून देईन. पण तो पण आपल्याला बेसिक कव्हर केलं पाहिजे. मित्रांनो, रेझिस्टन्स आणि सपोर्ट काय असतं, तर हे अगोदर आपण समजून घेतलेलं आहे. बरोबर? याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ओके. झालं मित्रांनो. सपोर्ट रेझिस्टन्स आपण बघितलेत. नेक्स्ट पार्टकडे जे आपण आतापर्यंत वाट बघत बसलेलो होतो, तर त्या भागाकडे आपण जाणार आहोत. ते म्हणजे कॅन्डलस्टिक्सचे प्रकार आणि त्याच्यामध्ये मी केलेला बदल. ओके. दिसतायत समोर मित्रांनो तुम्हाला कॅन्डलस्टिक्सचे प्रकार दिसतायत. ओके. अ, ज्यावेळी तुम्हाला मी स्क्रीनशॉट घ्यायला सांगेन, त्याच वेळी स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे तुम्हाला मी तो तेवढा वेळ देईन. जे आता मी बोलतोय त्याच्याकडे फोकस करा. बघा मित्रांनो, तुम्हाला इथं दिसतंय कॅन्डलस्टिक्स बेसिक, बरोबर? कॅन्डलस्टिकचे तुम्हाला इथं बेसिक दिसतंय आणि हे हुम्मा यांनी तयार केलेल्या कॅन्डल्स म्हणजे त्यांच्या एक रेफरन्सनी परत निसॉन्सनी तयार केलेल्या ह्या रेफरन्स थ्रू आलेल्या 250 वर्षापूर्वीच्या कॅन्डलस्टिकची नावं आहेत आणि ती जॅपनीज पद्धतीने आहेत. तुम्हाला या नावं लक्षात ठेवता आली, तर ही पण नावं लक्षात ठेवू शकता. नसेल तर मी पर्यायी मार्ग शोधलाय. त्याचा आपण आता थोडासा अभ्यास करू. तर हे कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत. बघा मित्रांनो, ही जी पहिली तुम्हाला कॅन्डल दिसते, तर ह्या कॅन्डलचं जे नाव आहे, तर ते हॅमर असं नाव दिलेलं आहे. म्हणजे हातोडीप्रमाणे दिसणारी कॅन्डल आहे आणि जर का ह्याच्यामध्ये लाल कलर असेल, तर ह्याला हॅमर म्हणतात आणि ह्याच्यामध्ये जर का ग्रीन कॅन्डल असेल, तर त्याला हँगिंग मॅन असं म्हणतात. म्हणजे अ, जो असा माणूस अडकवलेला असतो, तर त्याला असा उलटा माणूस अडकवला किंवा सरळ माणूस अडकवलेला आहे, तर ह्याचं नाव आहे हँगिंग मॅन आणि याचं नाव आहे हॅमर.
तर ही दोघं दोन्ही जी कॅन्डल आहेत, तर एकाला ही जी कॅन्डल आहे, तर ती हॅमरची आहे आणि ही हॅमर कॅन्डल जर का ही रेड कलरची जर का खाली बनली, तर मग इथून बायिंग सेटअप वगैरे असतात किंवा हे तुमचा पुढचा भाग आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगून देईन. पण सुरुवातीला फक्त यांची नावं लक्षात ठेवा. हॅमर किंवा हँगिंग मॅन. तर ही नावं जुन्या पद्धतीने होती. तर आता आपण एक्सप्लेन करूया चार्टवरती. बघा मित्रांनो, माझ्यासाठी कॅन्डलचा कलर मॅच सॉरी तर बघा मित्रांनो, माझ्यासाठी कलरचा अ, जो कलर आहे, तो कलर मॅचिंग माझ्यासाठी मॅटर नाही करत. कारण कलर मीच आता माझ्या कॅन्डलचा बघितला, तर तुम्हाला ब्ल्यू ब्लू आणि ब्लॅक दिसतोय किंवा मी सतत माझ्या मर्जीनुसार मी कॅन्डलचे कलर बदलू शकतो. कारण मला माहिती आहे मित्रांनो, की कॅन्डल काय असते, नेमकं मला कॅन्डल काय सांगण्याचा मला प्रयत्न करते, हे मी ओळखतो. त्याच्यामुळे मी बायिंग कॅन्डलला किंवा सेलिंग कॅन्डलला दोन्ही कॅन्डलला जर का ब्लॅक कलर किंवा दोन्ही कॅन्डलला हिरवा कलर निळा कलर, पांढरा कलर कुठलाही कलर घेऊ शकतो. कारण मला माहिती आहे मला कॅन्डल काय सांगणार आहे. तर त्याच्यामुळं मी कलर कुठलाही ग्राह्य धरत नाही असं माझं मत आहे. प्रत्येकाचं ते मत नसू शकतं. पण आता हा जो प्रकार बघितला आपण, तर बघा ह्याच्यामध्ये हॅमरचा जो आपण प्रकार बघितला होता, तर बघा ही मित्रांनो हॅमरची कॅन्डल आहे बरोबर? एक मिनिट. ओके. ही आहे हॅमरची कॅन्डल बरोबर? तर ह्याच्यामध्ये आता त्यांनी दिल्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये रेड कलर देऊन टाकू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आणि ही आहे ग्रीन कलर. ओके. हं. हे आहे ग्रीन कलर. नियमाप्रमाणे याचं नाव हॅमर आहे आणि या कॅन्डलचं नाव आहे हँगिंग मॅन बरोबर. तर माझं असं मत आहे किंवा मला जी मिळालेली माहिती अशी आहे बघा मित्रांनो, ही कॅन्डल इथं आहे बरोबर. ही कॅन्डल इथं आहे. तर ही कॅन्डल इथं ओपन झाली बरोबर. इथं ओपन झाली कुठेतरी. वरती गेली, सस्टेन होऊ शकली नाही. खाली आली, सस्टेन होऊ शकली नाही. इथं आली आणि इथं मार्केट इथं क्लोजिंग दिली बरोबर. इथं मार्केटने क्लोजिंग दिली. ही सुद्धा सेम कॅन्डल मित्रांनो, ही कॅन्डल इथं ओपन झाली, बरोबर. इथं ओपन झाली. ओपन झाल्याच्या नंतर खाली गेली. खाली गेल्याच्यानंतर पुन्हा वरती आली. इथून पुन्हा वरती गेली. वरती पण सस्टेन झाली नाही. इथं येऊन याला क्लोजिंग दिली मार्केटने, बरोबर. तर ह्याचं जे नाव आहे, तर मी ह्याला हॅमर पण म्हणत नाही आणि हँगिंग मॅन पण म्हणत नाही. मी ह्याला म्हणतो बायिंग कॅन्डल. बघा काय करायचं तुम्हाला एवढी नावं लक्षात ठेवायची. ही हॅमर आहे, मान्य आहे. हँगिंग मॅन आहे, मान्य आहे. पण मित्रांनो ही कॅन्डल तुम्हाला सांगण्याचा काय प्रयत्न करते, तर बघा हे जर ओपन कुठेही होऊ दे किंवा क्लोजिंग मित्रांनो कुठेही होऊ दे, बरोबर? हा एवढासा भाग मॅटर करत नाही. पण जी शॅडो आहे, ती शॅडो आपल्याला काय सांगते, मार्केट इथं ओपन झालंय किंवा इथं ओपन झालंय, हरकत नाही. कुठेही ओपन होऊ दे. मार्केट ओपनिंग प्राइस मला काय सांगते, मला काय सध्या तरी घेणं-देणं नाही. पण ही कॅन्डल जी माझ्याशी आता बोलते, तर ती म्हणते, की माझ्यामध्ये बायिंग झालेली आहे. बरोबर? आपण फुल कॅन्डलची म्हणतो. फुल कॅन्डल असते त्याच्यामध्ये बायिंग म्हणतो. पण ही कॅन्डल बघा, इथं सस्टेन न होता मार्केटचा हा जो भाग आहे, ह्याच्यामध्ये खालून प्रेशर आहे. बरोबर? या भागाला खालून प्रेशर आहे. त्याच्यामुळे आपण याला म्हणणार आहोत बायिंग कॅन्डल. बरोबर? ही कॅन्डल कुठेही तयार होऊ दे तुमच्या सेटअपनुसार तुमच्या सपोर्टला ही कॅन्डल वापरा. याला म्हणायचं आपण बायिंग कॅन्डल. इथं बायिंग झालेली आहे त्याच्यामुळे या कॅन्डलला आपण बायिंग कॅन्डल असं म्हणणार आहोत. ओके? ही आहे मित्रांनो बायिंग कॅन्डल. कुठलीही कॅन्डल असू दे मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये ही एवढीशी सेलिंग आली ह्याच्यामध्ये ही थोडीशी बायिंग आलेली आहे बरोबर. ह्याच्यामध्ये मित्रांनो थोडेसे सेलर्स आहेत. बरोबर. ह्या कॅन्डलमध्ये थोडेसे सेलर्स आहेत. पण बायर्स बघितले मित्रांनो किती आहेत? जर का ही कॅन्डल अ, मोठ्या टाईम फ्रेमला बघताय, म्हणजे आपण येणाऱ्या काळामध्ये बरं ठीक आहे, मी सांगून देईन, की तुम्हाला कॅन्डल कॉम्बिनेशनचा एक प्रकार आहे मित्रांनो. तुम्हाला 15 मिनिटाच्या कॅन्डल, 4 तासाच्या कॅन्डल, 1 तासाच्या कॅन्डल हे तुम्हाला इमॅजिनेशन थ्रू कंबाईन करून तुम्हाला एक कॅन्डल इमॅजिन करावी लागते.
जर का तुमच्याकडे स्क्रीन म्हणजे भरपूर स्क्रीन असतील, तर तुम्ही टाईम फ्रेम 15 मिनिटाची, 1 तासाची, 30 मिनिटाची, 45 मिनिटाची वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्डल लावून तुम्ही बघितलं, तर तुम्हाला अ, प्रत्येक कॅन्डल तुकड्या-तुकड्यांमध्ये दिसतं. पण त्या सगळ्या कॅन्डल तुम्हाला कॉम्बिनेशन थ्रू जर का बघितलं, तर ते तुम्हाला अनुभवातून ते तुम्हाला जसं व्हिजन लागतं, त्या व्हिजनरी नंतर तुम्हाला मित्रांनो तो अंदाज येतो, की मित्रांनो हे कॅन्डल बायिंग आहे का सेलिंग आहे? तर सध्या मित्रांनो एवढंच फक्त लक्षात ठेवा, या कॅन्डलचं जे हॅमर होतं किंवा हँगिंग मॅन होतं, तर त्याला रिप्लेस करून तुम्हाला सॉरी हे तुम्हाला ह्याच्यामध्ये रिप्लेस करायचंय. हे या कॅन्डलचं नाव आहे बायिंग कॅन्डल. ओके. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो, पुढच्या कॅन्डलस्टिकवरती आपण जाऊया. बघा, आता आपण नेक्स्ट कॅन्डलस्टिक्स पॅटर्न्स जे जुन्या पद्धतीने जे होतं, तर त्याला हे नाव आहे इन्व्हर्टेड हॅमर बरोबर? किंवा याचं नाव आहे शूटिंग स्टार बरोबर? इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे त्या काळी त्यांच्यानुसार किंवा लक्षात ठेवण्याच्या एका पद्धतीनुसार त्यांनी ती नावं दिलेली होती. ती जॅपनीज पद्धती नव्हती. सध्या मला तर वाटते, की आपण याच्यामध्ये बदल केला पाहिजे. नाही केला तर तुम्हाला बराच डाटा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला तिथं वेळ द्यायला लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये मित्रांनो वेळ. बाकी सगळा डाटा तुम्ही किती लाखो करोडो रुपये जरी का तुम्ही दिले, तर घालवले, तर तुम्ही परत मिळवू शकता. पण जर का तुमचा चांगला वेळ जर का तुम्ही घालवला, तर तो तुम्हाला वेळ पुन्हा मिळणार नाही. बस याच कारणासाठी मला एक रिव्होल्यूशन याच्यामध्ये आणायचं होतं किंवा एक बदल याच्यामध्ये करायचा होता थोडक्यात मला. तर याचं नाव आहे बघा मित्रांनो इन्व्हर्टेड हॅमर आणि दुसरं जे आहे, ती कॅन्डल आहे शूटिंग स्टार. सेम तुम्ही मगाशी जे तुम्हाला चार्टवरती दाखवलं त्याच प्रकारामध्ये या कॅन्डलस्टिक्स आहेत आणि या कॅन्डलमध्ये बघा मी ही नावं लक्षात ठेवत नाही किंवा हा कलर माझ्यासाठी मॅटर नाही करत. तो तुम्हाला पुढे अनुभवातून समजून जाईल, की नक्की मी जे बोलतोय ते तुम्हाला हळू समजत जाईल. पण मी बोलतोय ते मित्रांनो ऑथेंटिक बोलतोय याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. फक्त मी ह्याच्यामध्ये माझ्या पद्धतीनं थोडाफार बदल केलाय किंवा मी माझी नावं बदललेली आहेत. तर ह्या कॅन्डलला मी म्हणतोय सीलिंग कॅन्डल बरोबर. मगाशी आपण जी बघितली तर त्याला आपण बघितलं मित्रांनो बायिंग कॅन्डल. आता या कॅन्डलमध्ये मला काय दिसतंय, ही कॅन्डल काय मला सांगते, तर ह्याच्यामध्ये सेलिंग आलेली आहे. ही कॅन्डल कुठेही तयार होऊ दे. या कॅन्डलला मी सेलिंग कॅन्डलच म्हणणार आहे मित्रांनो. बरोबर? ही माझ्यासाठी इन्व्हर्टेड हॅमर किंवा शूटिंग स्टार वगैरे अशी कॅन्डल नसेल. ही माझ्यासाठी फक्त सीलिंग कॅन्डल असेल आणि माझ्या सेटअपनुसार कुठल्या माझ्या इंडिकेटरला जर का मला ही रेझिस्ट करते किंवा या इंडिकेटरला सपोर्ट करते. जर मित्रांनो ही सेलिंग कॅन्डल माझ्या इंडिकेटरला सपोर्ट करते किंवा माझ्या सपोर्ट झोनमध्ये येऊन जर का ही नुसती खाली सपोर्ट करते, तरी मित्रांनो ही सपोर्ट कॅन्डल नाही, ही सेलिंग कॅन्डल आहे. बरोबर? खालच्या झोनला जर काही सपोर्ट करते, तरी सपोर्ट झोन आहे. बरोबर? तर ह्याच्यामध्ये मी बायिंग करणार नाही. ह्याच्यामध्ये मी जर का माझ्या रेझिस्टन्स लेव्हलला जर का ही माझी कॅन्डल तयार झाली, तर इथं ऑफकोर्स मी सेलिंगमध्ये जाणार आहे. बरोबर? अशातला भाग आहे तो. आपण चार्टवरती समजूया. ओके. तर मित्रांनो आपण मगाशी बघितलं त्याच प्रकारे मार्केट इथं ओपन झालं. बरोबर? इथं ओपन झाल्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. पण इथून मार्केटमध्ये मित्रांनो भरपूर प्रकारे सेलिंग आली. सेलिंग आल्याच्यानंतर मार्केट समजा इथपर्यंत गेलं, इथं सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा इथून वरती गेलं आणि या लेव्हलला सस्टेन झालं. बरोबर? म्हणजे ह्या कॅन्डलनी मला काय सांगितलं, की ह्याच्यामध्ये बाबा सेलिंग झालेली आहे. ही कॅन्डल मला काय म्हणते, की ह्या कॅन्डलमध्ये सेलिंग झाले. बरोबर? अगदी सोप्या भाषेत बेसिक पद्धतीनं जावा. अ, फार काही डीप नॉलेज यामध्ये घेण्याची गरज मला तर काही वाटत नाही. त्या पद्धतीने मला वाटते, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. इथं ही कॅन्डल मला म्हणते, इथं माझ्यामध्ये सेलिंग झाली. बरं ही कॅन्डल जी आहे, तर ही कॅन्डल इथं ओपन झाली. बरोबर? इथं ओपन झाली आणि ही कॅन्डल इथं खाली गेली. खाली गेल्याच्या नंतर पुन्हा वरती गेली. वरती गेल्याच्यानंतर पुन्हा इथं येऊन याच स्टेबल झोनला स्टेबल झोन ह्या स्टेबल झोनला मार्केट सॉरी ह्या स्टेबल झोनला कॅन्डल स्टेबल झाली. ही कॅन्डल मला काय सांगते मित्रांनो, तर इथं सुद्धा मित्रांनो सेलिंग झालेली आहे आणि इथं बायर्स कमी आहेत, पण सेलर्स भरपूर इंटरेस्टेड आहेत. बरोबर. तर या मित्रांनो कॅन्डलस्टिकला मी डायरेक्ट ट्रेड घेऊ शकतो का? तर नाही मित्रांनो, नाही घेऊ शकत. का घेऊ शकत नाही?
तर ही कॅन्डल बनण्याची एक जागा आहे. बरोबर. कुठलीही कॅन्डल कुठल्याही झोनला तयार होऊन चालत नाही. ती विशिष्ट झोनला जर का तयार झाली, तर त्याच भागामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. ट्रेड इंटरेस्टेड कॅन्डल त्याला म्हणतात किंवा पॉइंट ऑफ इंटरेस्टेड कॅन्डल म्हणतात त्याला. त्या झोनमध्ये जर का कॅन्डल तयार झाल्या, तर तिथं आपण ट्रेड घेतात. मग तो झोन कुठले असतात? लगेच सांगणार नाही. पुढच्या भागामध्ये नक्की सांगून देईन तुम्हाला, की ते झोन्स कसे ओळखायचे असतात, की कुठल्या झोनमध्ये कुठली कॅन्डल तयार झाली पाहिजे. बरोबर. तर सेम मित्रांनो बरोबर. आता त्या तुमच्या मगाच्या एक्सेल शीटचा सॉरी पॉवर पॉइंटचा आपण स्क्रीनशॉट घ्यायचा राहिला. याचा स्क्रीनशॉट फक्त घ्या. ही पण नावं तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर ठेवू शकता, पण मला वाटत नाही गरज आहे. हे सेलिंग कॅन्डलचं जे आहे, तर ते तुम्ही नाव लक्षात ठेवा. मगाची झाली बायिंग कॅन्डल आणि ही झाली सेलिंग कॅन्डल. बघा, तुम्हाला 4 नावाची रिप्लेस होती, त्याला मी 2च नावं दिली. एक बायिंग कॅन्डल, सेलिंग कॅन्डल. बरोबर. तुमची हॅमर, हँगिंग मॅन आणि इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार या 4 नावाला मी रिप्लेस केलं. ओके. पुढच्या भागात जाऊया आपण आता. ओके. बघा, या कॅन्डलचं नाव आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. बरोबर. त्यांच्या भागानुसार त्यांनी ती नावं दिलेली होती. ड्रॅगन फ्लाय डोजी आणि हे आहे ग्रेव्हस्टोन डोजी. अ, तर बघा ह्याच्यामध्ये विशेष काय आहे बघा मित्रांनो, तर या कॅन्डलला बाकीच्या कॅन्डलपेक्षा ह्याला विक्स या कॅन्डलला वरची विक नाहीये आणि ह्या कॅन्डलला खालची विक नाहीये. बरोबर? फरक दिसतो तुम्हाला? अशा पण कॅन्डल्स असतात मित्रांनो. ते तुम्हाला इतर भागामध्ये अजून आपल्याला पुढच्या कॅन्डल स्टिक्स बघायच्या आहेत. तिथं तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. मग बघा ह्याच्यामध्ये आता ह्याला ड्रॅगन फ्लाय डोजी असं नाव दिलेलं आहे. तर ही कॅन्डल मी इथं दिलेली आहे. सॉरी मित्रांनो. ह्याच्यामध्ये बघा एक्स्ट्रीम कॅन्डल आली आहे. बरोबर? या झोनमध्ये एक्स्ट्रीम कॅन्डलमध्ये बायिंग आलेली आहे. एकदम झोनमध्ये मार्केट वरती गेलं पण त्याच झोनला सस्टेन झालंय. म्हणजे इतकं बायिंग प्रेशर आहे खालून. बरोबर? इतके बायर इंटरेस्टेड आहेत. समजतंय मी काय म्हणतोय? ह्या कॅन्डलमध्ये जर का आपण ह्याला सेलिंग कॅन्डल म्हणत असू, तर आपण ह्याला सेलिंग कॅन्डल कशी म्हणू शकतो? कॅन्डलला सेलिंग कॅन्डल म्हणायचं नाही. जरी रेड असली तरी कलर मॅटर होत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला या झोनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम बायिंग आलेली आहे. एक्स्ट्रीम बायिंग कॅन्डल इन लास्ट पार्ट म्हणजे अगदी शेवटच्या भागामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी दिसते. पण ती एक्स्ट्रीम बॉडी आहे मित्रांनो. भरपूर बायिंग आलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% बायिंग अपॉर्च्युनिटी दिसते. पण कॅन्डल बनण्याची जागा मॅटर काय करते? कॅन्डल बनण्याची जागा जिथे ही कॅन्डल बनते, तिथून बायिंग पुढच्या कॅन्डलमध्ये येऊ शकते. ती तुम्हाला एंट्री, एक्झिट वगैरे चांगलं देऊ शकते. आणि दुसरी कॅन्डल जर का आपण बघितली मित्रांनो, ही कॅन्डल खाली येते आणि ही ह्याला जुनं नाव आहे ग्रॅव्हस्टोन डोची. तर ते नाव आपण बदलून याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे, तर एक्स्ट्रीम सेलिंग कॅन्डल इन लास्ट पार्ट म्हणजे शेवटच्या भागामध्ये एक्स्ट्रीम सेलिंग आलेली आहे. बघा मार्केट इथं आपण डायरेक्ट आता चार्टवरती बघूया म्हणजे तुम्हाला मला चांगलं एक्सप्लेन करता येईल. ओके. इथं तिथं आपण इथं ओके. या भागामध्ये जर का आपण बघितलं, तर ह्या कॅन्डलमध्ये वेगळेपण काय आहे, तर वीक नाही आहे, बरोबर? किंवा शॅडो नाही आहे. या कॅन्डलमध्ये पण नाही आणि या कॅन्डलमध्ये पण नाही. तर ही कॅन्डल मित्रांनो कशी तयार झाली बघा. ही कॅन्डल वरती ओपन झाली, खाली आली, अ, वरती गेली. वरती गेल्याच्या नंतर वरती सस्टेन झालेली आहे. वरून भरपूर सेलिंग प्रेशर आलं आणि मार्केटमध्ये खूप सेलिंग आली. ह्याला म्हणतात एक्स्ट्रीम सेलिंग कॅन्डल, बरोबर? ही कॅन्डल इथं ओपन झाली, बरोबर? इथं ओपन झाली. खाली आली असेल. इथं पण मार्केट मित्रांनो सस्टेन झाली नाही. मार्केट पुन्हा वरती गेलं आणि वीक न देता डायरेक्ट कॅन्डल क्लोज झाली. याला मित्रांनो म्हणतात एक्स्ट्रीम बायिंग कॅन्डल. कळते काय लक्षात येतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये वीक नाहीये मित्रांनो. बरोबर वीक नाहीये. तर ही कॅन्डल 2 नावानं अजून रिप्लेस करते. तर ग्रेव्हस्टोन डोजी जे आहे, तर ह्याला आपण मित्रांनो म्हणू एक्स्ट्रीम बायिंग कॅन्डल. ह्याच्यामध्ये भरपूर बायिंग आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्हस्टोन डोची जी कॅन्डल आहे, त्याला एक्स्ट्रीम सेलिंग आली आहे. तर या कॅन्डलला आपण एक्स्ट्रीम सेलिंग कॅन्डल म्हणूया. बरोबर? नावं बघा, तुम्हाला कळते का म्हणजे मित्रांनो काय चाललंय किंवा आपण काय म्हणतोय? जर का तुम्हाला हा पार्ट समजत नसेल, तर पुन्हा-पुन्हा बघा. तुमच्या
जे ट्रेडिंग जर्नल असेल किंवा तुमचं जे नोटबुक असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला अ, हे मिळतं बघा, हायलाइटर्स मिळतात. ग्रीन कलरचे किंवा ब्लॅक कलरचे रेड कलरचे हायलाइटर्स असतात ना, तर या हायलाइटरनी आपल्या कागदावरती हे करायचं, हायलाइट करायचं आणि ही फक्त ब्लॅक पेननी इरेज करायची. म्हणजे जास्त पण रंगवण्यात वगैरे असा वेळ घालवू नका. तुमच्या चांगल्या नोट्स तयार करा. जोपर्यंत तुमच्या हाताखालून जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते परफेक्ट बाय हार्ट होणार नाही. परफेक्ट नोट्स तयार करा. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो प्रकार आहे, तर तो चांगला समजून येईल मित्रांनो. बरोबर? तर नक्की हा प्रकार बघा. आपण आता मूव्ह होऊया दुसऱ्या आपल्या कॅन्डल स्टिककडे. ओके. तर ह्याला म्हणायचं मित्रांनो बघा, बेरिश स्पिनिंग टॉप हे पूर्वीचं नाव आहे. बेरिश स्पिनिंग टॉप आणि बुलिश स्पिनिंग टॉप. ही कॅन्डल स्टिक मित्रांनो भरपूर महत्त्वाची आहे बरं का. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर माझ्यासाठी मॅटर करत नाहीये. जे कलर मॅटर करतात त्या भाग मी तुम्हाला नक्की पुढे सांगेन. पण हे मित्रांनो बघा बेरिश स्पिनिंग टॉप आहेत आणि ह्या बुलिश स्पिनिंग टॉप आहेत. तर ह्या 2 प्रकारच्याच माहिती मित्रांनो अ, आहेत. म्हणजे सध्या मार्केटमध्ये आहेत. बाकीच्या माहिती बऱ्याच कमी आहेत या कॅन्डलबद्दल. पण या अनुभवातून मला ज्या 3 कॅन्डल समजल्या, तर ह्या 3 प्रकारच्या सुद्धा मित्रांनो कॅन्डल तयार होतात. अ, तर ह्या दोन्हींच्या नावाला मी एक हे केलेलं आहे. तर ह्या ज्या 3 कॅन्डल तुम्हाला दिसतायत, तर ह्या तिन्ही कॅन्डलला म्हणायचं बायिंग आणि सेलिंग ह्याच्यामध्ये मित्रांनो सेम झालेली आहे. बरोबर? ही कॅन्डल तुम्हाला काय सांगते, तर तिन्ही कॅन्डलमध्ये बायिंग झालेली आहे, सेलिंग झालेली आहे आणि जी बायिंग आणि सेलिंग झालेली आहे, ती अगदी सेम झालेली आहे. ह्याच्यामध्ये पुढची कॅन्डल काय तयार होईल, याचं प्रिडिक्शन सांगणं खूप अवघड आहे. तर या अवघड असलेल्या गोष्टीमुळं या तिन्ही गोष्टीला म्हणतात इनडिसिजन कॅन्डल. समजते मी काय म्हणतोय? बघा, ही बिरिश स्पिनिंग टॉप पूर्वीचं नाव आहे. बुलिश स्पिनिंग टॉप पूर्वीचं नाव आहे. यांचे नियम वेगळे आहेत. हे नियम आता लागू होत नाहीत मित्रांनो. नवीन डाटाकडे आपण जाऊया. नवीन डाटा हा सांगतोय, या कॅन्डलचं आपण कुठलंही नाव दिलेलं नाही. जी कॅन्डल आपल्याला सांगते, या कॅन्डलमध्ये काय झाले मित्रांनो बघा तुम्ही अगदी बारकाईनं एक-एक कॅन्डल लक्ष देऊन बघा. प्रत्येक कॅन्डल तुमच्याशी बोलेल. बघा ही कॅन्डल काय सांगते तुम्हाला, खालूनही बायिंग झाले, वरूनही सेलिंग झाले. बरोबर? तर अगदी मधला डाटा सेम आहे. हा जो पण डाटा आहे, हा पण सेम आहे. वरून बायिंग झाले, खालून सेलिंग झाले, पण दोन्ही बायिंग सेलिंग अगदी सेम आहेत. तिसऱ्या कॅन्डलला पण वरून बायिंग झाली, खालून सेलिंग झाली. अगदी डाटा सेम आहे मित्रांनो. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की तिसरी किंवा पुढची येणारी जी कॅन्डल आहे, तर त्याचं प्रिडिक्शन सांगणं भरपूर अवघड जातंय. त्यासाठी ह्याला इनडिसिजन कॅन्डल म्हणतात. जाता-जाता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक टिप म्हणा किंवा तुम्हाला एक गुप्त गोष्ट सांगून जातो. जे मोठे-मोठे ट्रेडर्स असतात, बरोबर? जे मोठे म्हणजे जे सक्सेसफुल ट्रेडर्स असतात, तर या जेव्हा कॅन्डल्स फॉर्म होतात आणि जेव्हा मोठ्या टाईम फ्रेम मधल्या कॅन्डल तयार होतात आणि समजा मी समजा इथं एक ट्रेड टाकलाय आणि माझं मार्केट वरती चाललंय. माझं फायनल टार्गेट इथलं आहे. पण मार्केटने ही कॅन्डल तयार केली या मधल्या झोनमध्ये. तर ह्या इनडिसिजन कॅन्डलला मी किती का प्रॉफिटमध्ये असेना किंवा किती का लॉसमध्ये असेना, मी ट्रेड एक्झिट मारणार. मी ट्रेडमध्ये थांबणार नाही. हे मित्रांनो खूप मोठं गुपित आहे. हे सांगितलं जात नाही, बाहेर डाटा रिलीज केला जात नाही. पण हा गुप्त डाटा जरी असला, तरी तो तुमच्या मित्रांनो मी कितीतरी तुम्हाला सांगितलं, तरी तो तुमच्या कामाचा 100% नाही मित्रांनो. कारण तो तुम्हाला कुठं डाटा यूज करायचा आहे, हे समजण्यासाठी मित्रांनो भरपूर कष्ट आहेत, भरपूर स्टडी आहे. तुम्ही स्टे ट्यून माझ्याबरोबर राहाल अशी मी अपेक्षा पण करतोय. कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरपूर स्टडी, भरपूर आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे. तर ह्याला इनडिसिजन कॅन्डल म्हणतात आणि ही तुम्हाला इंटरनल गोष्ट हिडन रोलमधली कोर डाटामध्ये तुम्हाला मी सांगितली. ओके. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. आता आपण पुढे जाऊया. ओके. सेम मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये कलर मॅटर करतो मित्रांनो. पण मग जर का तुम्ही एक्सपर्ट लेव्हलला गेला, तर तुम्हाला तो कलर मॅटर करणार नाही. तुम्ही सुरुवातीला बेसिक लेव्हलला आहात, तर लगेच कॅन्डलचा कलर चेंज करायला जाऊ नका. ह्या 2 कॅन्डल तुम्हाला कळणार नाहीत. तर बघा मित्रांनो, हे जी रेड कॅन्डल आहे, तर ह्याला म्हणायचं मित्रांनो बेरिश मारुबोझू. बरोबर? हे जॅपनीज नाव आहे बेरिश मारुबोझू. या बेरिश मारुबोझूमध्ये काय असतं,
किंवा मारुबोजू कॅन्डल्स असतात. या मारुबोजू कॅन्डल म्हणजे काय? या कॅन्डलला विक नसते. बरोबर? तुमच्या पॉइंटमध्ये नोट डाउन करून घ्या. ज्या कॅन्डलला विक नसते, त्या कॅन्डलला मारुबोजू कॅन्डल म्हणतात. आणि ही कॅन्डल जर का ग्रीन असेल, तर ह्याला बुलिश मारुबोजू म्हणतात. आणि जर का ही कॅन्डल रेड असेल, तर ह्याला बेरिश मारुबोजू कॅन्डल म्हणतात. तर ह्या दोन्ही गोष्टी मी इथे रिप्लेस केल्या. बघा ह्याला मारुबोजू म्हणू शकता. मारुबोजू खूप फेमस कॅन्डल आहे. तर आपल्या ह्याच्या कॅन्डल आहेत, तर ह्याच्या आपण जी नावं दिलेली आहेत, तर ह्याला म्हणायचं मित्रांनो स्ट्राँग बायिंग कॅन्डल. बरोबर? स्ट्राँग बायिंग कॅन्डल किंवा एक बुल रन कॅन्डल म्हणतात त्याला. बुल रन कॅन्डल म्हणजे भरपूर मोठी कंपनीनी किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशननी चांगल्या प्राईसला अशी बायिंग केलेली आहे, की त्या बायिंग प्राईसला मार्केटला अजिबात खाली यायचं नाही किंवा अजिबात वरती जायचं नाही. फिक्स प्राईसला बायिंग झालेली आहे आणि फिक्स प्राईसला सेलिंग झालेली आहे. अशा कॅन्डलला मारुबोजू कॅन्डल म्हणतात. तर ही आहे स्ट्राँग मारुबोजू कॅन्डल आणि ही आहे स्ट्राँग सेलिंग कॅन्डल. ज्या कॅन्डलला विक नाहीये, तर त्या कॅन्डलला आपण मारुबोजू म्हणतो. बरोबर? मला वाटत नाही की ही मित्रांनो चार्टवरती सांगायची गरज आहे. कारण हे तुम्हाला इथे समजून जाईल. बरोबर? तर कलर ह्याच्यामध्ये थोडासा सुरुवातीला मॅटर करेल. जसं तुम्ही एक्सपर्ट व्हाल, जसं तुम्ही याच्यामध्ये टाईम स्पेंड कराल, तर गॅप डाउन आणि गॅप अपमध्ये तुम्हाला फक्त याच्यामध्ये कलर लागतो. इतर वेळी ह्या कॅन्डलला कलर लागत नाही. बाकीचं तुम्हाला हा डाटा न्यूट्रल आहे. कुठेही वापरा तुमच्या स्ट्राँग कॅन्डल झोनमध्ये. या कॅन्डलला म्हणतात बायिंग कॅन्डल, या कॅन्डलला म्हणतात सेलिंग कॅन्डल. तर या गोष्टीचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढे जाऊया मित्रांनो आपण. तर आता अ, ही जी कॅन्डल आपण बघतोय, तर याच्यामध्ये मित्रांनो बघा बुलिश किकर अ, या कॅन्डलचं नाव आहे. तर बुलिश किकर मित्रांनो म्हणजे काय असतं? तर ही कॅन्डल सुरुवातीला रेड बनते. रेड बनल्याच्या नंतर एक गॅप अप ओपन होतो आणि गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर मार्केट पुन्हा इथून वरती जातं मार्केट. बरोबर? रेड कॅन्डल असते, पण इथून मार्केट जर का क्लोज झालंय, तर इथून पुढं इथं चालू होतं आणि इथून मार्केट वरती जातं. ह्याला म्हणायचं बुलिश किकर म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशीची सेलिंग दाखवली, पण सेलिंगची आदल्या दिवशीचा पूर्ण डाटा कव्हर करून मार्केट पुन्हा वरती जातं. तर ह्याला बुलिश किकर मार्केट असं म्हणतात. आणि जी ही बेरिश किकर जर का आहे, बरोबर. बेरिश किकर जर का आपण मार्केट बघितलं, तर मित्रांनो बघूया हा डाटा जो आहे, तर ही सुरुवातीला ग्रीन कॅन्डल वरती झाली आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल सुरुवातीला गॅप डाउन ओपन होऊन मार्केट पुन्हा खाली आलं आणि ह्याला बेरिश किकर असं म्हटलं. म्हणजे मार्केट वरती जातंय असं सॉरी इथून जर का आपण मार्केट बघितलं, तर मार्केट वरती जातंय असं दाखवलं, सॉरी खाली येतंय असं दाखवलं, पण वरती जाऊन पुन्हा मार्केट खाली आलेलं आहे. बरोबर? आणि या झोनमध्ये जर का आपण बघितलं तर बेअरिश किकर मार्केट तयार झाली. म्हणजे सुरुवातीला बायिंग दाखवली, त्याच्यानंतर मार्केट खाली आलेलं आहे. बरोबर? ह्याला म्हणायचं बेअरिश किकर आणि ह्याला म्हणायचं बुलिश किकर. बरोबर? तर बघा मित्रांनो, ह्या ज्या कॅन्डल्स आहेत ना, तर ह्या कॅन्डल नेहमी फॉर्म होत नाहीत. ज्या दिवशी न्यूज असतात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या आपल्या निर्मला सीतारामन जर का आल्या, तर त्यांनी जर का अचानक अशी कुठली न्यूज दिली जेणेकरून मार्केट खाली येऊ शकतं. तर मार्केट या दिवशी खाली येतं. पण मार्केटचा जर का ट्रेंड अप असेल, तर मार्केट हे गॅप अप ओपन होऊनच त्याचा ट्रेंड कंटिन्यू करतं. ह्याच्यामध्ये वेगळं असं सांगण्यासारखं अजिबात काही नाहीये. बघा समजून घ्या. मार्केटचा ट्रेंड अप आहे. बरोबर? बुलिश किकर बरोबर मार्केटचा ट्रेंड अप आहे. पण एखादी कॅन्डल काही कारणामुळे न्यूजमुळे असेल किंवा आर्थिक असेल किंवा कुठेतरी त्सुनामी आली, काहीतरी देशावरती कुठल्या अटॅक झाला, काही संकट आलं, तर एक दिवस मार्केट खाली येतं. खाली आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मार्केटचं बुलिश किकर आहे. या कॅन्डल भरपूर कमी बनतात. म्हणजे समजा वर्षातून 1-2च कॅन्डल या बनतात. बरोबर? ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण बघा तुम्हाला जर का पूर्ण मी जे बोलतोय ते जर का तुम्हाला समजत असेल, तर या गोष्टीकडे लक्ष द्या. ह्याला बुलिश किकर, बुलिश नाव आहे. बुलिश नाव असल्यामुळं मार्केटचा ट्रेंड वरती आहे. पण मार्केटच्या काही कारणामुळं खाली आलं आणि पुन्हा ही प्राईस सस्टेन होता. त्याने दुसऱ्या दिवशी ट्रेंड कंटिन्यू केला. आणि हे जर का मार्केट बुलिश असलं, तर सॉरी हे मार्केट समजा बेअरिश आहे. मार्केट वरती चाललंय. सॉरी वरून खाली आलंय. पण एक दिवस मार्केट बघा अचानक ग्रीन कॅन्डल करतं. ते काहीही असेल. अचानक मोठी बायिंग असेल किंवा एक कुठलंतरी मॉडेल तयार होत असेल, तर त्या मॉडेलनुसार इथं बायिंग झाली आणि दुसऱ्या दिवशीचं मार्केट जे आहे, त्यांनी ट्रेंड कंटिन्यू केला. त्याला म्हणायचं बेअरिश किकर. ओके. त्याला म्हणायचं बेअरिश किकर. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या.
पुढची कॅन्डल ओके. पुढची कॅन्डल आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो ह्याला म्हणायचं बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बरोबर? बुलिश एंगल्फिंग कॅन्डल म्हणजे काय? ट्रेंड अपचा आहे आणि एक रेड कॅन्डल बनली आणि ह्या रेड कॅन्डलला दोन्ही बाजूंनी ग्रॅब केलंय. ट्रेंड कंटिन्यू करूया आपण. सॉरी आपला आपला ट्रेंड आपण कंटिन्यू करूया. ही बुलिश एंगल्फिंग कॅन्डल होती. बुलिश एंगल्फिंग कॅन्डलमध्ये जी ग्रीन कॅन्डल आहे, त्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये अ, ही कॅन्डल तयार झालेली होती आणि जी काही रेड कॅन्डल आहे, त्या रेड कॅन्डलचा जो हाय आहे आणि हा जो लो आहे, तर हे दोन्ही मित्रांनो ग्रॅब केलेले आहेत म्हणा किंवा ही हाय आणि लो तोडून मार्केटवरती गेलेलं आहे आणि खाली पण गेलेलं आहे. तर ह्याला म्हणतात बुलिश एंगल्फिंग म्हणजे जर का मार्केटचा ट्रेंड डाउन आहे आणि डाउन ट्रेंडमध्ये जर का ही रेड कॅन्डल खाली बनली आणि त्याच्यानंतर जर का पूर्ण ह्या मोठ्या टाईम फ्रेमच्या कॅन्डलला जर का ही इंगल्फ करत असेल किंवा एक स्ट्राँग बायिंग दाखवत असेल, तर पुढचा येणारा ट्रेंड आपण बायिंग येऊ शकतो, असं आपण या कॅन्डलला म्हणतो. ह्याला म्हणायचं बिअरिश एंगल्फिंग म्हणजे जर का ट्रेंड अपचा आहे आणि एखादी कॅन्डल डे कॅन्डल जर का पूर्ण रेड बनली, तर पुढचा येणारा येणारा अ, जो ट्रेंड आहे, तर तो बिअरिश येऊ शकतो, असं आपण याला म्हणतो. तर आता ह्या दोन्ही कॅन्डलचं जे नाव आहे, त्याला मी इंटरनल कॅन्डल असं नावात बदल केलाय. ह्याला मित्रांनो म्हणतो मी इंटरनल कॅन्डल ट्रेंड चेंज इंडिकेटर म्हणजे ही कॅन्डल जी आहे, ही ट्रेंड चेंज करणारं इंडिकेशन देते. बरोबर? तर बघा मला नक्की काय म्हणायचंय मी तुम्हाला आता चार्टवरती समजावतो. ओके. मार्केट बघा डाउन ट्रेंडला आहे. ओके. मार्केट डाउन ट्रेंडला आहे आणि डाउन ट्रेंडला बघा मित्रांनो, एक कॅन्डल अशी फॉर्म झाली, बरोबर? अशी एक कॅन्डल फॉर्म झाली आणि ह्या फॉर्म ओके. बघा डाउन ट्रेंड आहे, बरोबर? ही मार्केट खाली येतंय, वर जातंय, खाली येतंय, वरची रेजिस्टन्स घेऊन खाली येतंय, वर जातंय, खाली येतंय, वर जातंय. खाली येऊन इथं एक समजा सपोर्ट झोन आहे आणि या सपोर्ट झोनला मार्केटनी आदल्या दिवशी ही रेड कॅन्डल अशी तयार केली आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो मार्केटनी अशी एक पूर्ण या कॅन्डलचा हाय, लो आणि ओपन, क्लोज आणि पूर्ण बॉडी जी आहे ती ग्रॅब केली. ह्या ग्रीन कॅन्डलनी पूर्ण ग्रॅब केली, तर आपण एक इंडिकेशन असं देऊ शकतो किंवा ट्रेड ट्रेंड चेंजिंग इंडिकेशन देणारी ही कॅन्डल असते. त्याच्यामुळे ह्याला म्हणतात बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. सॉरी आपण ते जे जुनं नाव होतं ते आपण डिस्कंटिन्यू करूया आणि जे आपलं नवीन कॅन्डल आहे ते आहे ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर बरोबर? सेम आता बघा मित्रांनो, हे झालं बायिंगसाठी बरोबर? हे झालं बायिंगसाठी. इथं आपण टाइप करूया. ओके. ह्या बायिंग झोनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. बघा मित्रांनो व्हिडिओ मोठे होते, पण माझ्यासाठी व्हिडिओ मोठी होते किंवा लहान होते मला व्हिडिओशी काही घेणं-देणं नाही. माझ्या माहितीनुसार जर का एखादा मुलगा जरी शिकला माझ्यासाठी किंवा माझ्या स्टडी थ्रू एकाला जरी फायदा झाला, तरी माझ्यासाठी भरपूर आहे मित्रांनो. त्या एका म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी मी हे कष्ट घ्यायला तयार आहे. कारण माझे व्हिडिओ बघून 10 जणांना फायदा होऊ दे किंवा 20 जणांना फायदा होऊ दे. मला अ, जे व्हिडिओ मनापासून बघणार आहेत आणि त्यांना जर का फायदा होणार आहे, तर तो फायदा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मला टाईम इम्पोर्टंट नाही. ही व्हिडिओ 1 तासाच्या वर होऊ दे, 2 तासाच्या वर होऊ दे, मला याच्याशी काही घेणं-देणं नाही मित्रांनो. बरोबर? तर याच्यामध्ये जो डाटा आहे, तर तो डाटा मला एक चांगला डाटा रिलीज करायचा आहे.
जो की आजपर्यंत कोणी केला नाही आणि तुमचा वेळ वाचण्यासाठी याच्यामध्ये भरपूर मोठी मदत होणार आहे तुम्हाला. ओके. तर आता जी आपण बघितली ती बुलिश कॅन्डल होती. सॉरी. ओके. आणि ह्या कॅन्डलमध्ये समजा इथे एक रेड कॅन्डल तयार झाली. ओके. आणि जर का आपण आता बघितले तर समजा या मार्केटचा जो ट्रेंड आहे, तर तो ट्रेंड अपचा आहे. बरोबर? अपचा ट्रेंड आहे. पण इथल्या मोठ्या एका रेझिस्टन्स झोनमध्ये जर का मार्केट असेल आणि जर का एखादी कॅन्डल अशीच या प्रकारामध्ये ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर जर का आपल्याला दिलं ह्या कॅन्डलनी, तर आपण इथून एक सेलिंगसाठी किंवा येणारा काळ सेलिंगमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण इथं एक इंडिकेशन घेऊ शकतो. त्याच्यामुळे या ज्या कॅन्डलला मी नाव दिलेलं आहे, तर ते बरोबर, ट्रेंड चेंजिंग इंडिकेशन बरोबर? तर इथून सेलिंग येऊ शकते. तर या प्रकारात याचं मी नाव दिलेलं आहे. तर आपण याला सेलिंग असं आपण नाव देऊया. ओके. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. डन? ओके. ओके. तर बघा मित्रांनो, ह्याच्या अगोदरच्या आपण ज्या कॅन्डल बघितल्या होत्या, ह्या बुलिश एंगल्फिंग असेल, ही बेअरिश एंगल्फिंग, ह्याला आपण इंटरनल कॅन्डल ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर असं आपण नाव दिलेलं होतं. तर आता बघा ह्याच्यामध्ये बुलिश एंगल्फिंग असं एक कॅन्डलचं नाव होतं. बेअरिश एंगल्फिंग असं होतं. बुलिश हरामी पण आहे आणि सॉरी बेअरिश हरामी आणि बुलिश हरामी असं याचं नाव चुकलंय थोडंसं, समजून घ्या. ह्याला म्हणायचं मित्रांनो बुलिश हरामी आणि याला म्हणायचं बिरिश हरामी. बरोबर आहे. तर हे जॅपनीज नाव आहेत. अ, त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार जी नावं दिलेली होती ती आहेत. तर ह्याच्यामध्ये जे मी नाव दिलेलं आता इंटरनल कॅन्डल ट्रेंड ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर म्हणजे सेम तुम्हाला ही नावं एवढी लक्षात ठेवायची गरज नाही. ह्याच्या मागच्या 2 ज्या तुम्हाला मी जी आता माहिती सांगितली, ती सेम ह्या 4 आणि इकडच्या 2 म्हणजे 6 कॅन्डलस्टिकला या 2 इंडिकेटर जे आपण नावं बदललेली आहेत. तर ही 2 नावं या बाकी सगळ्या 4 आणि मागच्या 2 म्हणजे 6 कॅन्डलस्टिकच्या नावाला ही 2 नावं रिप्लेस करत आहेत. ओके फ्रेंड्स, इथं थोडंसं लक्ष द्या. थोडंसं मी एडिटिंग केलंय कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा पार्ट सांगायचं विसरून गेलो होतो. तर ते आता रेग्युलर व्हिडिओमध्ये मी हा पार्ट एडिट करून नवीन रेकॉर्डिंग करून टाकतोय. तर ह्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं इंटरनल कॅन्डल ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर असं आपण ही माहिती दिलेली होती. जर का मार्केट डाउन ट्रेंडला असेल आणि डाउन ट्रेंडमध्ये जर काही एंगल्फिंग कॅन्डल तयार झाल्याच्यानंतर मार्केट जेव्हा वरती जातं, तर ती वरती जाण्यासाठी एक इंडिकेटर म्हणून ही बुलिश एंगल्फिंग कॅन्डल तयार होते. तर ही नाव लक्षात ठेवण्यापेक्षा आपण ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर म्हणजे ही छोटी कॅन्डल आणि याच्या शेजारची जी कॅन्डल आहे ती मोठी कॅन्डल. पण ही मोठी कॅन्डल तयार होताना या दोन्हीचा हाय, लो, ओपन, क्लोज सगळं ग्रॅब करतं. तेव्हा ट्रेंड चेंज करू शकतं मार्केट असं एक आपल्याला इंडिकेशन देतं. त्याच्यामुळे मी हे त्याला नाव दिलेलं होतं. तर हा भाग मी मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला होता. राहिलेला पार्ट काय होता? तर मित्रांनो इंटरनल कॅन्डल साइडवेज इंडिकेशन म्हणजे ही जी कॅन्डल आहे याला आपण बुलिश हरामी आणि बिलिश हरामीची कॅन्डल होती ना, तर मित्रांनो हे काय असतं समजा इंटरनल कॅन्डलमध्ये जर का ही जी कॅन्डल आहे, ही पहिली कॅन्डल तयार झाली आणि या कॅन्डलमध्ये पुढची कॅन्डल जर का या ओपन आणि सॉरी हाय आणि लो या कॅन्डलच्या आतमध्ये जर का ही कॅन्डल तयार झाली, दुसरी कॅन्डल बरं का. म्हणजे लक्षात ठेवा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. पहिल्या कॅन्डलच्या मध्ये, आतमध्ये जेव्हा दुसरी कॅन्डल तयार होते, जी की पहिल्या कॅन्डलचा हाय आणि लो अजिबात ब्रेक करत नाही. बरोबर? दुसऱ्या कॅन्डलचा सॉरी पहिल्या कॅन्डलचा हाय आणि लो ब्रेक करत नाही. आतमध्येच राहते. त्यावेळी मित्रांनो जे आपण म्हणतो आपल्याला जे चार्ट 3 प्रकारे चालतात. एक तर बुलिश ट्रेंडला चालतो, एक बेअरिश ट्रेंडला चालतो. बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट वरती जात असतं.
आणि बिअरिश ट्रेंडला मार्केट खाली येत असतं आणि तिसरा जो प्रकार आहे तो साइडवेज मार्केट म्हणजे त्या डायरेक्शनला मार्केट कुठल्याच डायरेक्शनला मूव्ह होत नाही. त्याच्यामध्ये मार्केट भरपूर एंट्र्या घेत असतं, लिक्विडिटी कलेक्ट करत असतं. तर जोपर्यंत मार्केट या कॅन्डलचा अलीकडच्या म्हणजे पहिल्या कॅन्डलचा हाय आणि लो जोपर्यंत ब्रेक करत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याच साइडला एंट्री घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जो करंट ट्रेंड असतो, तो ट्रेंड स्टॉप होतो आणि मार्केट साइडवेज झोनमध्ये जातं. तर मी तुम्हाला हे चार्टमध्ये समजावतो बघा मित्रांनो. समजा ही एक अशी ग्रीन कॅन्डल आहे आणि याच्यामध्ये कलर मॅटर नाही करत. कलर कुठलाही असेल. मला ब्लॅक कलर देतोय. ओके. कलर मॅटर करत नाही आणि ही कॅन्डल इथं दुसरी फॉर्म होणार आहे. दुसरी फॉर्म होताना कॅन्डल ही अशी इथं तयार झाली आणि ही कॅन्डल इथे गेली अशी आणि पहिली जी कॅन्डल होती त्या कॅन्डलचा हा झाला हाय. ओके. आणि हा झाला हा झाला लो. ओके. सिस्टमॅटिक करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी चांगलं राहील. ओके. आता मित्रांनो काय झालंय, एक ट्रेंड चालू आहे. समजा बुलिश ट्रेंड आहे किंवा बेरिश ट्रेंड आहे. बरोबर. कुठलाही ट्रेंड चालू आहे. बरोबर. कुठलाही ट्रेंड चालू आहे. हा समजा एक बेरिश ट्रेंड आहे. सॉरी किंवा बुलिश ट्रेंड आहे. बरोबर. समजा बुलिश ट्रेंड आहे किंवा बिअरिश ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये जर काही एक अशी मोठी कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा एक कॅन्डल या दोन्ही या हायच्या आणि या लोच्या मध्ये तयार झाली, तर ह्याला म्हणतात मित्रांनो इंटरनल कॅन्डल आणि जोपर्यंत ही कॅन्डल हा हाय तोडून वर जात नाही किंवा हा लो तोडून खाली जात नाही, तोपर्यंत मित्रांनो पूर्ण मार्केट साइडवेज असतं. त्याच्यामध्ये ही कॅन्डल वापरताना तुम्ही जर का टाईम फ्रेम जर का हाय ठेवली, म्हणजे जर का 4 तासाची, 1 तासाची अ, ओके 1 मिनिट तुम्हाला मी इथं दाखवतो. इथे जर का हॉवरली कॅन्डल आपण बघितला 1, 2, 3, 4 या 4 तासामध्ये जे हॉवरली कॅन्डल्स आहेत, तर त्या हॉवरली कॅन्डलमध्ये जर का इंटरनल कॅन्डल फॉर्म झाली, तर त्याला पाश्चात्य ज्या बाहेरच्या लोकांनी जे नाव दिलेलं होतं बुलिश हरामी किंवा बेरिश हरामी. तर त्या प्रकारच्या जर काही इंटरनल कॅन्डल अशा प्रकारे तयार झाल्या, इथं कलर कोणताही असू शकतो बरं का. इथे जर का रेड कलर तयार होऊ शकतो आणि ही जी कॅन्डल आहे, ही ग्रीनमध्ये होऊ शकते. बरोबर. गॅप अप, गॅप डाउन काही मार्केटमध्ये काही होऊ शकतं. बरोबर. तर ही ग्रीन होऊ शकते किंवा समजा ही रेड झाली. सॉरी ही ग्रीन झाली आणि ही सुद्धा ग्रीन होऊ शकते. त्याच्यानंतर ही सुद्धा समजा रेड झाली. काहीही होऊ दे, कुठलाही कॅन्डलस्टिकचा फॉर्म तयार होऊ दे, कलर मॅटर करू नका. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पहिल्या कॅन्डलचा हाय आणि दुसऱ्या कॅन्डलचा लो सॉरी पहिल्याच कॅन्डलचा हाय आणि लो जर का हे दोन्ही कॅन्डलच्या मध्ये जर का एखादी कॅन्डल तयार होत असेल, तर आपला ट्रेंड चेंज होणार आहे आणि त्याला आपण साइडवेज असं म्हणणार आहोत. तर या गोष्टीचा आपण स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर. इंटरनल कॅन्डल्स आहेत. मित्रांनो फक्त नावं चेंज करण्यासाठी सॉरी तुम्हाला नावं लक्षात न ठेवण्यासाठी ही तुम्हाला मी माहिती सांगितली होती आणि इंटरनल कॅन्डल ट्रेंड म्हणजे ही जी कॅन्डल आहे ती इंटरनल कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या आतमध्येच ही कॅन्डल तयार झाली होती. त्याच्यामुळे ही ट्रेंड चेंजिंग इंडिकेटर दाखवते आपल्याला
तर ही सेम आहेत मित्रांनो. एवढं काही ह्याच्यामध्ये सांगायची गरज नाही. ह्याच्यामध्ये फक्त बुलिश हरामी आणि बिअरिश हरामी ह्या 2 कॅन्डल ॲड झालेल्या आहेत. बरोबर. पुढे जाऊया आता आपण मित्रांनो. तर हे आहे पिअर्सिंग लाईन. बरोबर. पुढची कॅन्डल कुठली आहे? पिअर्सिंग लाईन आणि ही आहे डार्क क्लाउड कव्हर. आता बघा मित्रांनो, ह्या झोनचा किंवा ट्रेंड कुठलाही चालू असू दे, ट्रेंडमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. कॅन्डल काय म्हणते लक्षात ठेवा. समजा ही कॅन्डल इथं क्लोज झाली, बरोबर? ही कॅन्डल इथं ओके, मी तुम्हाला डायरेक्ट चार्टवरती दाखवतो. पिअर्सिंग लाईन किंवा डार्क क्लाउड कॅन्डल. या कॅन्डलला आपण जे नाव दिलंय ते रनिंग कॅन्डल नाव दिलंय. कलर मॅटर करत नाही. ह्याला म्हणतात रनिंग कॅन्डल. म्हणजे जो फ्लो वरून चालत आलाय, त्याच फ्लोनी मार्केट चालत राहणार आहे. मला कॅन्डल फॉर्म करू दे 1 मिनिट. ओके. ही कॅन्डल आहे. ओके. काय सांगते मित्रांनो ही कॅन्डल? या कॅन्डलला त्यांनी पाश्चिमात्य लोकांनी काही नावं ठेवतात. पण ही कॅन्डल आपल्याला सध्या काय सांगते? बघा ट्रेंड कुठलाही असू दे, फक्त ह्या 2 कॅन्डल आपल्याला काय सांगतात, त्याच्यावरती फोकस करूया आपण. ही कॅन्डल मित्रांनो वरती ओपन झाली, बरोबर? ही इथं ओपन झाली. ओपन झाल्याच्या नंतर मार्केट खाली आलं. खाली आल्याच्या नंतर वरती गेलं, इथं सस्टेन झाली नाही. वरती गेलं. वरती गेल्याच्या नंतर पुन्हा इथं सस्टेन झालं नाही आणि ही कॅन्डल इथं क्लोजिंग झाली, बरोबर? क्लोजिंग झाल्याच्या नंतर अ, दुसऱ्या दिवशीची कॅन्डल म्हणा किंवा या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर जी पुढची कॅन्डल तयार होणार आहे, तर ती या क्लोजिंग झोन नंतर म्हणजे ओके. या क्लोजिंग झोनच्या नंतर मार्केट इथं ओपन झालंय खाली म्हणजे मार्केटने काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये गॅप डाउन दिलंय मार्केटनी. बरोबर? मार्केटने गॅप डाउन दिलंय डायरेक्ट या लेव्हलचं दिलंय आणि या लेव्हलला क्लोजिंग दिल्याच्या नंतर बरोबर? सॉरी, सॉरी. ओके. बघा, पुन्हा एकदा बघा. ही कॅन्डल बरोबर. ही कॅन्डल वरती ओपन झाली. वरती ओपन झाल्याच्या नंतर बघा मार्केट वरती गेलं. वरती सस्टेन झाली नाही. पुन्हा खाली आलं. खाली आल्याच्या नंतर मार्केट पुन्हा इथं खाली आलं. या खाली आल्याच्या नंतर या झोनला मार्केटनी दिलेली आहे आपल्याला क्लोजिंग. ओके. या मार्केटच्या क्लोजिंग नंतर दुसऱ्या दिवशीचं जे मार्केट आहे किंवा या कॅन्डलच्या नंतरची जी कॅन्डल आहे, तर ती गॅप डाउन ओपन झाली. म्हणजे मार्केट इथं ओपन झालं. इथं ओपन झाल्याच्या नंतर मार्केट पुन्हा इथल्या या झोनचा म्हणजे इथं खाली येऊन खाली गेलं. खालचा थोडासा सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्याच्या नंतर मार्केट पुन्हा वरती गेलं आणि ह्या कॅन्डलला इथं क्लोजिंग दिली. बरोबर? या कॅन्डलला मित्रांनो रनिंग कॅन्डलच म्हणतात. समजा जर का डाउन ट्रेंड असेल, तर डाउन ट्रेंडमध्ये ही कॅन्डल तयार झाली आणि या कॅन्डलच्या डाउन ट्रेंडमध्ये मध्ये-मध्ये असं होतं गॅप डाउन, गॅप अपमध्ये मार्केट ओपन होतं. तो गॅप डाउन आणि गॅप अप का ओपन होतात, कसे ओपन होतात ह्याचीही माहिती आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच घेणार आहे. पण आता सध्या ह्या झोनची फक्त माहिती घ्या. बघा, रनिंग कॅन्डल म्हणतात फक्त ह्या गोष्टीला काही डीपमध्ये जाऊ नका. जे पाश्चिमात्य लोकांनी नावं जे आता आपण दिलेली आहेत, तर त्या कॅन्डलला बघा ही कॅन्डल सेम इथं ह्याला ओपन झाली, खाली क्लोज झाली, डाउन ट्रेंडमध्ये समजा असेल आणि इथं गॅप अप ओपन झाली, सॉरी गॅप डाउन ओपन झाली. त्याच्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं आणि त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल खाली ही पण ओपन होऊ शकते सुद्धा. बायिंग सुद्धा होऊ शकते किंवा सेलिंग होऊ शकते. जो ट्रेंड आहे ती मार्केट कंटिन्यू करू शकते. कुठल्या टाईम फ्रेममध्ये टाईम फ्रेम आपण जे टाईम फ्रेममध्ये मार्केट बघतोय त्याच्यावरती हे पिअर्सिंग लाईन किंवा रनिंग कॅन्डल हे डिपेंड आहेत. त्याच्यामध्ये कलर मॅटर करत नाही. ट्रेंड कंटिन्यू होतो. बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही ही कॅन्डल फक्त अभ्यासासाठी लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये रनिंग कॅन्डल एवढंच नाव आहे. ही कॅन्डल बाहेर कुठेही कामाला येत नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. भरपूर वर्ष मित्रांनो मी पण ट्रेडिंग केलेली आहे. बराच वर्ष त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. त्याच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय. ओके. दुसरं आहे ते सॉरी डार्क क्लाउड कव्हर असं या कॅन्डलचं नाव आहे. त्याच्यामध्ये पण सेम मित्रांनो
समजा याच्यामध्ये बुलिश ट्रेंड आहे, मार्केट वरती जातंय. इथं मार्केट क्लोजिंग दिली, पण अचानक मार्केट गॅप डाउन ओपन झालं, पुन्हा खाली गेलं आणि पुन्हा वरती जाऊन इथल्या मार्केटला क्लोजिंग दिली, बरोबर? तर ही सुद्धा मित्रांनो बायिंग कॅन्डलमध्येच गणली जाते. ह्याला रनिंग कॅन्डल म्हणतात. ह्याला वेगळं असं नाव देण्याची गरज नाही. सपोर्ट झोनला आणि रेझिस्टन्स झोनला जर का अशी बनली कॅन्डल, तर या कॅन्डलला ट्रेड न घेता फक्त इंगल्फिंग कॅन्डलला ट्रेड घ्या. कारण ती तुम्हाला जो ट्रेंड चाललाय, तर तो ट्रेंड रिव्हर्स होण्याचं इंडिकेशन देते. बरोबर. तर ती कॅन्डलस्टिकचा जो प्रकार आहे, तर तुम्ही वापरतो त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. हा जो प्रकार आहे, हा रेग्युलर तयार होत नाही. जरी झाला, तरी ह्याच्यामध्ये कलरिंग थोडंसं ठरतं, थोडंसं फार उपयोगी ठरतं. कलर कोड ह्याच्यामध्ये लागतात. ते तुम्हाला मी तो भाग न घेतलेला बरा. कारण तुम्हाला अजून मी कन्फ्यूज न करता रेग्युलर जो आपला डाटा आहे, त्याच्याकडे जास्त तुम्ही फोकस करा. ओके. पुढचा डाटा. आता मित्रांनो जी कॅन्डल तयार झालेली आहे, तर बघा याच्यामध्ये ट्विझर टॉप असं मार्केटला नाव दिलेलं आहे. ट्विझर टॉप आणि याच्यामध्ये आहे ट्विझर बॉटम. ओके. तर ओके. ट्विझर टॉपमध्ये ओके. हा डाटा जर का आपण मित्रांनो बघितला, तर ट्विझर टॉप आहे मित्रांनो आणि हा आहे ट्विझर बॉटम. तर बारकाईने जर का मित्रांनो याच्यामध्ये बघितलं ना, तर बघा मित्रांनो, या ट्विझर टॉप हे जे कॅन्डल आहेत, तर या कॅन्डलला समजा इथं ओपन झालंय मार्केट, या झोनला ओपन झालंय आणि या झोनला मार्केट इथं क्लोज झालंय, बरोबर? आणि सेम मार्केट याच झोनला ओपन होऊन मार्केट पुन्हा बुलिश गेलं. इथला रेझिस्टन्स मार्केट पुन्हा खाली आलेला आहे. तर या कॅन्डलला मी काय नाव दिलेलं आहे, बायिंग अँड सेलिंग आर सेम, बायर्स अँड सेलर्स आर नॉट चेंज. ओके. तर या झोनमध्ये मित्रांनो तुम्हाला ही कॅन्डल फसवण्यासाठी तुम्हाला तयार केलेली आहे. जो मी तुम्हाला प्रकार सांगितला कॅन्डल कॉम्बिनेशन म्हणजे कॅन्डल कॉम्बिनेशन जर का तुम्ही बघितलं, तर बघा, इमॅजिन जर का तुम्हाला करता आलं, तर ठीक आहे. नाही करता आलं, तर तुम्हाला मी स्लाइडवरती सांगतोय. बघा, ट्विझर टॉप म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये ही जर का रेड कॅन्डल आहे आणि ही ग्रीन कॅन्डल आहे, बरोबर? ही समजा 5 मिनिटाला तुम्ही कसं इमॅजिन करा, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण कॅन्डल बघतोय. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये कॅन्डल इथं ओपन झाली, वरती गेली, सस्टेन झाली नाही, पुन्हा खाली आली, बरोबर? सेम लेव्हलला 5 मिनिटं संपली, दुसरी 5 मिनिटं तयार झाली. मार्केट इथूनच वरती गेलं, इथून वरती गेलं आणि इथून वरती गेल्याच्या नंतर मार्केट पुन्हा येऊन इथं थांबलं, बरोबर? इथं थांबलं म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर इथून ज्या सेलर्सनी सेलिंग चालू केली होती, त्या सेलर्सनी मार्केट 5 मिनिटात खाली आणलं. तेच सेलर इथं घुसले, इथं बायिंग घेतली, इथं येऊन इथं संपले. इथं चालू झालेले बायर्स इथं संपलेले आहेत. म्हणजे ही जी कॅन्डल आहे, तर ती बायिंगची कॅन्डल झाली. समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? चार्टवरती समजलं. सॉरी चार्टवरती तुम्हाला सांगतो. ओके. बघा कॅन्डल ही कॅन्डल इथं ओपन झाली, बरोबर? ही कॅन्डल इथं ओपन झाली, वरती गेली, सस्टेन झाली नाही, खाली आली. ओके. या झोनला मार्केट इथं क्लोज झालं. दुसरे 5 ही कॅन्डल जेव्हा संपली, तेव्हा दुसरे 5 मिनिटं चालू झाले आणि दुसऱ्या 5 मिनिटाची कॅन्डल डायरेक्ट इथं ओपन होऊन डायरेक्ट वरती गेलं. सेम इथं सस्टेन झाली नाही, इथे येऊन थांबली. म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी कॅन्डल तयार झाली होती आणि जर का तुम्ही ही कॅन्डल ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे, बरोबर? ही 5 मिनिटं आणि ही 5 मिनिटं आणि जर का ही तुम्ही कॅन्डल जर का कॉम्बिनेशन केली, जर का हा पुढचा भाग आहे, पण ॲक्चुअलमध्ये तुम्हाला मी सांगतो, ही जर का तुम्ही कॉम्बिनेशन जर का केली, 10 मिनिटाची कॅन्डल जर का बघितली, तर ही कॅन्डल तुम्हाला अशी दिसणार आहे. म्हणजे ह्याला कॅन्डल कॉम्बिनेशन म्हणतात. ह्याला हा पुढचा भाग आहे. तर ही 5 मिनिटं आणि ही 5 मिनिटं.
सेलिंग झाली आणि लगेच बायिंग झाली. म्हणजे ही जर का तुम्ही टाईम फ्रेम जर का तुम्ही सॉरी तुम्हाला टाईम फ्रेममध्ये मॅनिप्युलेट केलं जातं. नवीन ट्रेडर्सला हा भाग माहीत नसतो आणि तुम्हाला मॅनिप्युलेशनच्या अंतर्गत तुम्हाला इथे ट्रॅप केलं जातं आणि इथली सेलिंग दाखवून तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशीची बायिंग म्हणून तुम्हाला इथले स्टॉप लॉस हिट करून दुसऱ्या दिवशी मार्केट अप जातं. बरोबर? तर हाच प्रकार आहे. सेम सेलिंगमध्ये सुद्धा तसंच होतं. फक्त कलर वेगळाचा. त्याच्यामध्ये कलर वगैरे काय मॅटर करते? कॅन्डल तुम्हाला काय सांगते? इथं ओपन झाली, खाली आली, ही कॅन्डल संपली, दुसरी कॅन्डल तयार झाली, वरती गेली, सस्टेन झाली नाही, इथं येऊन क्लोजिंग दिली. दोन्ही कॅन्डलचं जर का कॉम्बिनेशन केलं, तर मार्केट कॅन्डल कॉम्बिनेशनमध्ये मार्केट इथं येऊन स्टॉप झालंय. म्हणजे तुम्हाला सेलर्स आणि बायर्स हे एकच होते, जे तुम्हाला फक्त फसवण्यासाठी आले होते. तुम्हाला फसवून तुमचे स्टॉप लॉस हिट करून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ट्रेंड कंटिन्यू केला. ओके. ह्याच्यामध्ये इतकंच सांगण्यासारखं आहे. बघा मार्केटमध्ये इतकं हे सुद्धा मॅनिप्युलेशन वगैरे म्हणतात बऱ्याच ठिकाणी होत नाही, पण मार्केट मॅनिप्युलेट होतं. बरोबर? तर ह्या 2 नावाला आपण इथं रिप्लेस करतोय. ट्विझर टॉप बॉटम आणि ट्विझर टॉप ट्विझर टॉप म्हणतात त्याला, ट्विझर बॉटम म्हणतात. तर ह्या दोन्ही नावाला आपण इथं बायिंग आणि सेलिंग आर सेम आणि ह्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर आर नॉट चेंज असं आपण ह्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तर मित्रांनो आपण या व्हिडिओचा इथं शेवट करूया. बराच ही व्हिडिओ मोठी झाली. अ, बघा मित्रांनो, ज्यांचं माइंड कमजोर आहे किंवा ज्यांना इमॅजिनेशन पॉवर कमी आहे, तर त्यांच्यासाठी थोडंसं ट्रेडिंग करणं किंवा हा भाग समजणं अवघड जाणार आहे. पण ही व्हिडिओ तुम्ही जितक्या वेळ बघाल, तितक्या वेळ तुम्ही ह्याचं रिव्हिजन करा. ज्या मी तुम्हाला कॅन्डल दाखवल्यात, तर त्या मेजर सपोर्ट लाईनला किंवा मेजर रेझिस्टन्स लाईनला शोधा. चार्टमध्ये भरपूर मार्केट बंद झाल्याच्या नंतर शोधा किंवा रनिंग मार्केटमध्ये पण शोधा, पण ट्रेडमध्ये लगेच एंटर होऊ नका. कारण अजून भरपूर भाग आपल्याला शिकायचा आहे. ह्या कॅन्डलस्टिक तुम्ही शोधा आणि तुम्हाला मी एक माझा नंबर इथे देतोय. तर त्या नंबरच्या WhatsApp नंबरला तुम्ही त्या मला पाठवा आणि त्या तुम्ही योग्य शोधल्या आहात की चुकीच्या असतील, तर मी वेळोवेळी ते तुम्हाला सांगत जाईन. ह्याच्यामध्ये आपली सपोर्ट सिस्टम चांगली आहे. आपल्याला टीम चांगली मोठी आहे आपल्या डीलरची, तर तुम्हाला ती नेहमी सपोर्ट करेल. माझ्याशी जर का तुम्हाला बोलायचं असेल, तुम्हाला कुठला भाग आत्तापर्यंत जर का समजला नसेल, तर शनिवार, रविवारी तुम्ही मला कॉल करू शकता आणि त्या कॅन्डलस्टिकचा जो भाग आहे, तर तो तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला तो पुन्हा लाईव्ह एक्सप्लेन करण्याची तुम्हाला मी सुविधा उपलब्ध करून देईन. मी सांगेन किंवा आपले असिस्टंट्स आहेत, आपले जे अ, बाकी टीम मेंबर आहेत, ते तुम्हाला नेहमी गाईड करतील. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. माझा उद्देश एवढाच आहे, की तुम्ही जी जुनी नावं आहेत, तर त्या जुन्या नावामध्ये घुटमळत राहू नका. ती नावं पाठ करत राहू नका. किचकट नावं आहेत. नवीन नावामध्ये या. कॅन्डल काय सांगते हे जाणून घ्या. कॅन्डल कुठे तयार होते हे इम्पोर्टंट आहे. कॅन्डल कुठल्या भागात तयार होऊन नक्की कॅन्डल आपल्याला काय बोलते, हे डिकोडिंग तुम्हाला आज सांगितलं आणि उद्या समजलं, असं होणार नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला साधना करावी लागणार आहे. कारण ट्रेडिंग एक साधना मी जे म्हणतो, नेहमी-नेहमी म्हणतो. कारण ट्रेडिंग हे तुम्हाला लगेच मी सांगितलं आणि तुम्हाला लगेच उद्यापासून प्रॉफिट झालं असं होत नाही. तुम्हाला स्क्रीन समोर बसून तुम्हाला एक साधना करायची आहे. आपल्या समोर जे जे तुम्हाला नवीन-नवीन फेज येणार आहेत कॅन्डलच्या, तर ती तुम्हाला समोर बसून साधना करायची आहे. ती साधना संपल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेडमध्ये जायचं आहे. बरोबर? मोठा प्रवास आहे मित्रांनो. लगेच ट्रेडिंग तुम्हाला लाखो, करोडो मित्रांनो कमवून देणारं हे तंत्र आहे आणि हे तंत्र तुम्हाला शिकण्यासाठी तुम्हाला सहज मित्रांनो हे बघा इतकं सोपं असतं तर अंबानीकडे पण भरपूर पैसा आहे, टाटांकडे पण भरपूर पैसा आहे. 10 मिनिटं टाकले, 10 मिनिटात रिटर्न असं होत नाही. भरपूर सायकॉलॉजिकली तर मित्रांनो थांबावं लागतं. कमजोर माणसं इथं टिकू शकत नाहीत. ते रिअल फॅक्ट आहे मित्रांनो. तुम्ही अभ्यासामध्ये आजपर्यंत कितीही हुशार असला, तुम्ही जरी 90% 100% जरी आजपर्यंत 10वी-12वी ला डिग्रीला जरी काढले असेल, तरी इथं सक्सेस होण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत डबल करावी लागते. तुम्हाला सायकॉलॉजिकल फॅक्टर स्ट्रॉंग करावे लागतात. तुमचा टेक्निकल डाटा इथं स्ट्रॉंग करावा लागतो. तुम्हाला तुमची इमॅजिनेशन पॉवर किंवा एक तुम्हाला एक हिंमत घ्यावी लागते. त्याला म्हणतात आपण बिझनेसमध्ये जर जसं आपण म्हणतो, की बिझनेस करताना रिस्क घ्यावी लागते. तर भरपूर रिस्क ह्याच्यामध्ये घ्यावी लागते. पण रिस्क कॅल्क्युलेटेड असते.
कॅल्क्युलेटर म्हणजे जर का 12 महिने आहेत, तर 12 महिन्यामध्ये जर का एका महिन्यामध्ये मला 3 ट्रेड घ्यायचे आहेत, तर तुम्हाला पूर्ण वर्षभरात किती ट्रेड घ्यायचे आहेत, हे कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. पूर्ण कॅल्क्युलेशन आम्ही बसवलेलं आहे. जर का 12 महिन्यातले 6 महिने किंवा 7 महिने जर का लॉसमध्ये असेल, तर बाकीचे राहिले 4-5 महिन्यातलं जे प्रॉफिट आहे, तर ते तुमचं 7 महिन्याचं लॉस रिकव्हर करून तुम्ही वर्षभराच्या प्रॉफिटमध्ये असता. बरोबर. इतकं पाठीमागे मित्रांनो भरपूर कॅल्क्युलेशन आहे. अक्षरशः तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करता तुमची केसं पिकून जातील. तुम्हाला काही वेळा समजणार नाही. काही वेळा बऱ्याच ठिकाणी अर्ध्यातून गिव्ह करू वाटेल. असं भरपूर ठिकाणी होणार आहे. पण बघा मित्रांनो, मला जर का आता तुम्ही निर्णय घेतलाय ट्रेडिंग करायचा, फुल टाईम ट्रेडिंगमध्ये यायचा, तर या, स्टडी करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, नक्की कॉल करा. डील एंड ट्रेडिंग तुमच्या नेहमी बरोबर असेल. धन्यवाद इतका वेळ माझ्याबरोबर राहिल्याबद्दल. काही माझ्याकडून बोलण्यामध्ये किंवा काही अ, माझ्याकडून जर का चूक झाली असेल तर ती चूक इथंच सोडून द्या मित्रांनो. कारण आपण सगळे एकत्र शिकतोय किंवा एकत्र काहीतरी माहिती घेतोय. तर ह्याच्यामध्ये मी सुद्धा मोठा काही तत्वज्ञानी नाही. ह्याच्यामध्ये माझ्याकडून पण चुका होऊ शकतात. काही चुका असतील तर त्या समजून घ्या. त्या चुका मला सांगा. मी त्या चुका रिप्लेस करण्याचा प्रयत्न करेन किंवा येणाऱ्या काळामध्ये त्या चुका होणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईन. तर धन्यवाद मित्रांनो, इतक्या वेळ आपण ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपण ही व्हिडिओ इथं क्लोज करूया.